तरी सर्व विद्यार्थिनींना, प्रमुख पाहुण्यांना सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करायचं आहे। शिवाजी ग्रुपचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन या ठिकाणी करण्यासाठी यायचं आहे। माननीय निलेशदादा पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना, उपजिल्हा प्रमुख माननीय नाना सोनवणे, माननीय जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी साहेब यायचं आहे। माननीय मुकुंद नन्नवरे, माननीय PM पाटील सर, माननीय निलेश भाऊ पाटील, माननीय विश्वनाथ भाऊ मंडपे, माननीय ब्रिजलाल भाऊ पाटील, माननीय विनोद भाऊ पाटील, माननीय देवीदास भाऊ, माननीय साहेबदादा वराडे, माननीय तुषार महाजन, माननीय रमेश अप्पा पाटील, माननीय राजेंद्र चव्हाण साहेब, माननीय दिलीप काका आगीवाल, माननीय राजू काका पाटील, माननीय जितू भाऊ पाटील, माननीय विलास महाजन दादा, माननीय अशोक पाटील, माननीय वासुदेव भाऊ, माननीय बाळूदादा पाटील, अभिजित पाटील, माननीय भैया पाटील, माननीय रवी महाजन, माननीय संजय चौधरी, माननीय पप्पू भावे, माननीय वाल्मिक पाटील, माननीय ब्रिजलाल पाटील दादा, माननीय सचिन पवार, माननीय कैलास पाटील, सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। डॉक्टर कमलाकर पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत। कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत असताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करणं या ठिकाणी आपण अगत्याचं समजतो, त्यानुसार या ठिकाणी दीप प्रज्वलनसुद्धा झालेलं आहे। या ठिकाणी मुलींना मोफत सायकल वाटपाचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकं असं एक नेतृत्व, त्यातल्या त्या जळगाव जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आणि त्यातल्या त्या धरणगाव ग्रामीण किंवा जळगाव ग्रामीण या भागातलं एक लाडकं नेतृत्व जे आपण म्हणतो, माननीय मंत्री महोदयजी हे आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। पुनश्च एकदा टाळ्यांच्या गडगडामध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया। भारतीताई चौधरी महिला तालुका अध्यक्ष आणि सुनीताताई पाटील धरणगाव यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सूरज भटांच्या काही कविता या ठिकाणी आठवत आहेत। तुझ्या नभाला गड किनारे अजून काही, तिथेच जाऊन वेच तारे अजून काही, जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा, खुली व्यथांची सताड दारे अजून काही, तसा न रस्त्यात आज धोका मला, परंतु घरात येणारे वाट मारे अजून काही, गडे मला सांग माझी तुझी वदंता, विचारते गाव हे विचारे अजून काही, तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या, सनानती बंडखोर वारे अजून काही, थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, अजून गारे अजून गारे अजून काही, करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहे झुंजणारे अजून काही, विजून माझी चिता युगे लोटली तरीही, विजायचे राहिले निखारे अजून काही। अशा युक्तीप्रमाणे दरवेळेस काही ना काही नवीन अशी सामाजिक कल्पना, शैक्षणिक कल्पना या ठिकाणी घेऊन आपला GPS परिवार प्रत्येक वेळेला समाजोपयोगी आणि शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी करत असतो। त्यातलाच आपला हा आजचा कार्यक्रम आहे। अगोदरच कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे, त्यामुळे जास्त पाधाळिकपणे न लांबवता या ठिकाणी आलेल्या सर्व अतिथींचं पुनश्च एकदा
शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण जय बालाजी ग्रुपचे जनरल मॅनेजर सेल्स डिपार्टमेंट मनीष कर साहेब यांना विनंती करतो, यांचं स्वागत आपण करायचं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी मी स्वागत करत आहे. आजचा कार्यक्रम याचं जर शीर्षक जर कधी बघितलं म्हणजे खरं तर शीर्षक नाही म्हणता येणार, मोफत सायकल वाटप. सायकल हा आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येकाचा एक अविभाज्य असा एक भाग असतो. सायकल कधी स्वतःची, कधी मित्राची, कधी तासावर भाड्याने घेऊन चालवलेली ही सायकल, कधी झाडावरची फळं काढायला शिडी म्हणून वापरलेली, तर कधी क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून उभी केलेली सायकल, कधी साधी तर कधी गिअरची सायकल, कधी शाळेत घेऊन जाणारी, कधी मैदानावर तर कधी जवळच्या टेकडीवर घेऊन जाणारी सायकल, बाबाकडे हट्ट करून मिळवलेली आणि बाबांनीच मागे पकडून शिकवलेली सायकल आजही आठवते ना तुमची माझी सगळ्यांची आवडती ही सायकल. तर आपल्या या ग्रामीण भागातील लेकींसाठी 8वी ते 10वीच्या या विद्यार्थिनींसाठी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पुढे जाताना या ठिकाणी मी प्रास्ताविकसाठी आपल्या भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशन GPS परिवाराचे प्रमुख प्रतापदादा पाटील यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय नामदार महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच जे आज वक्ते आपल्यासाठी उपलब्ध आहेत आदरणीय डॉक्टर प्रीतीताई शिंदे, तसेच मनीषजी कर, बाबासाहेब गायकवाड, बालाजी ग्रुप, तसेच जिल्हा प्रमुख आदरणीय निलेश दादा, सन्माननीय व्यासपीठ सगळे तोलामोलाचे पदाधिकारी आहेत, समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणींनो, बहिणींनो आणि भावांनो, तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी सदस्य, चेअरमन, सगळे तोलामोलाचे शिवसेनेचे पदाधिकारी यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. नामदार महोदयांचं स्वप्न होतं की सायकल का दिली पाहिजे. एके दिवशी रस्त्याने जात असताना नामदार महोदय मुली पायदळ चालल्या होत्या, गावाला जाण्यासाठी बस नव्हती. नामदार महोदयांनी ताडकत गाडी थांबवली आणि सांगितलं की बाबा कुठे चालले आहेत तुम्ही. मग त्या मुली म्हटल्या आमची शाळा सुटली आणि थोडं बसला उशीर झाला. मग त्या पायदळ घरी जात होत्या. दिवसभर दमून अभ्यास करून मानसिक थकतो माणूस आणि पीटीच्या तासलाही आपण थकतो. त्याच्यामुळे नामदार महोदयांनी त्यांना गाडीत बसवलं आणि गावापर्यंत सोडलं.
त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी एक मनासट्ट्या दास केला की माझ्या ज्या मुली आहेत या सुरक्षिततेसाठी तर आपण विचार करतोय, CCTV कॅमेरे प्रत्येक शाळेत दिले जात आहेत. नामदार महोदयांचं स्वप्न होतं की माझी मुलगी पायदळ चालली नाही पाहिजे, शिक्षणापासून वंचित नाही राहिली पाहिजे. कधी गाडीचा प्रॉब्लेम असेल, कधी जो काही प्रॉब्लेम असेल, गाडीचा टायमिंग मॅच होत नसेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून नामदार महोदयांनी म्हटलं की माझ्या मुली पायदळ जात आहेत, शाळेत पायदळ येत आहे, शिक्षणाची भरपूर इच्छा आहे पण काही कारणास्तव येऊ शकत नाही. म्हणून नामदार महोदयांनी विचार केला की आपण सायकल दिली पाहिजे. प्रत्येक मुलीला सायकल देण्याचं मानस आदरणीय नामदार महोदयांचं आहे आणि आपण 1300 मुलींना सायकल या ठिकाणी देणार आहोत. आज पहिला टप्पा आहे. पहिले अपंगांना सायकल दिली. भरपूर उपक्रम आहेत आपले, प्रत्येकाला माहिती आहेत. ते उपक्रम सांगायला गेले तर आपल्याला टाईम अपूर्ण पडेल. विविध उपक्रम आदरणीय नामदार महोदय आणि गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आपण करतोय. तर आपण शाळेतून फॉर्म मागवला होता, फॉर्म भरून मागवला, ऑनलाईन आपण ॲप्लिकेशन ठेवलं होतं. तुम्ही म्हणाल की एवढं स्ट्रिक्ट का? कारण फाउंडेशनला रेकॉर्ड लागतो आणि जय बालाजी ग्रुप यांनी त्यांच्या मदतीच्या हातातून आणि नामदार महोदय आणि गुलाबरावजी पाटील फाउंडेशन यांच्या तिघी संयुक्त विद्यमानाने आपण हा उपक्रम घडवून आणलेला आहे. तर आपण तो फॉर्म दिलेला होता, त्याच्यात अट होती 3 ते 5 किलोमीटर. मग तुम्ही म्हणणार 6 किलोमीटरवाली का कट? 6 किलोमीटर सायकल चालवायची तर अर्धा तास लागतो. अर्धा तास सायकल चालवून ती दमणार आणि मग लेक्चरला बोर होणार, झोपून जाणार. पंख्याची हवा लागली का ऑटोमॅटिक झोप लागणार थकल्यावर. मग शिक्षणाकडे कुठेतरी लक्ष विचलित होणार. म्हणून विचार केला आणि रोड एवढा चालतोय की रोड ॲक्सिडेंट जास्त होत आहे. त्याच्यामुळे जास्त दुरून दिली तर घरच्यांनाही काळजी असते आणि संस्थेचे मुख्याध्यापक असतील त्यांनाही काळजी असते की माझी विद्यार्थिनी अजून काही आली नाही. त्याच्यामुळे सायकल देताना तोही क्रायटेरिया नामदार मोदयांनी विचार केला की ज्या 3 ते 5 किलोमीटरमध्ये ज्या मुली पायदळ येत आहेत त्यांना आपण सायकल दिली गेली पाहिजे. मग तुम्ही म्हणणार 2 किलोमीटर का नाही? 1-2 किलोमीटर तर सहज चालतो. म्हणजे वयोवृद्ध झाल्यानंतर वॉक करण्याची गरज नाही. आतापासून थोडा वॉक केला तर नंतर वॉकची गरज नाही. त्याच्यामुळे सायकल हा एक व्यायामच आहे. त्याच्यामुळे सायकलीसाठी ह्या नियम अटी लावलेल्या होत्या आणि हे फॉर्म आपण संस्थेतून आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन मार्फत भरलेलं आहे. मला भरपूर फोन आले की आमचं नाव कट केलं, आमच्या गावातून कट केलं, या गावाचं नाव तुमच्या कार्यकर्त्यांनी कट केलं. तसा गैरसमज करू नका. नामदार महोदय कोणत्याच कार्यक्रमात कोणत्या पक्षाची आहे, कोणाची पोरगी हे कधीच बघत नाही. लाभार्थी वंचित आहे, लाभ देणं आहे हे नामदार महोदयांचं स्वप्न आहे. त्याच्यामुळे मला फोन आले की आमच्या गावातून नाव कट झालं. कोणाचंच नाव कट झालं नाही. सिस्टीम जोपर्यंत होती तोपर्यंत लोक जागृत राहत नाही, पदाधिकारी जागृत राहत नाही. आपण वेळोवेळी सूचना दिल्या. गेल्या 1 महिन्यापासून आपण सूचना देतोय की फॉर्म भरा, ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. पण पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षक लोकांनी वेळेत ॲप्लिकेशन न केल्यामुळे जेवढी लिमिट होती ते लिमिटपर्यंतच ते सॉफ्टवेअर चालणार होतं. आता मंत्री महोदयांचा मानस 1300 सायकलींचा पहिला टप्पा आहे. नंतरचा टप्पा किती मलाही माहीत नाही. नामदार महोदयांच्या जे मनात आलं, बोले तैसा चाले त्याचे वंदाई पावले. नामदार महोदयांनी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की मला मुलींना सायकल द्यायची आहे. नामदार महोदयांनी मुलींचंही स्वप्न पूर्ण केलं. बाकी मुलं म्हटले मग आम्हाला का सायकल नाही? मुलांना पोलीस भरतीसाठी रनिंग करावी लागते, त्याच्यामुळे त्यांना सायकलची काय गरज? मग तुम्हाला पोलीस व्हायचं, मिलिटरीत जायचं, मुलीने बी जायचं, मुलीने का जाऊ नये? पण सायकलीची गरज मंत्री महोदयांनी तो हट्ट्यादास केला आणि त्या मुली पायदळ चालल्या होत्या. गोष्ट छोटी आहे पण काम मोठं आहे. ती मुली पायदळ चालत असताना नामदार महोदयांना ते कुठंतरी मनाला वाटलं की माझी मुलगी पायदळ जाते, किती वाजता घरी जाईल, दमून घरी जाईल, मग अभ्यास केव्हा करेल? मग कुठेतरी मुली शिक्षणात पुढे नाही आहे पण टॉपरला धरणगाव तालुक्यात 10वीत पूर्ण तालुक्यात पहिली मुलगी झालेली आहे. त्याच्यामुळे नामदार महोदयांनी सांगितली की मुलीच अभ्यास करू शकता आणि सगळ्याच गोष्टींमध्ये मुली पुढे आहेत. आणि आता राज्य शासनाने आणलेले लाडकी बहीण त्याच्यातही महिला पुढे. त्याच्यामुळे आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत. मागच्या कार्यक्रमाला गणेश शिंदे आले आणि आजही प्रीतीताई शिंदे आहेत. त्याच्यामुळे शिंदेंचा वारसा आणि वसा आम्हाला चांगल्या प्रकारे, त्याच्यामुळे शिंदे नावाचे लोक आले का आम्हाला थोडी ऊर्जा येते. त्याच्यामुळे प्रीतीताई शिंदे यांचं व्याख्यान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. फक्त सायकल द्यायची हा मानस नाही. नामदार महोदयांनी म्हटलं की डोक्यातली धूळ निघाली पाहिजे. जी चाललेली आहे समाजात घटना, विचार, मुलींवर चाललेला अत्याचार असेल किंवा ज्या घटना होत आहेत दुर्घटना, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. मुली कुठे चुकत आहेत ते पण ताई आपल्याला सांगणार आहेत. ताईच्या व्याख्यानातून भरपूर काही गोष्टी
ऐकण्यासारख्या आहेत. आपल्याला ताईंना ऐकायचं आहे म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्या प्रास्ताविकामधून आपण संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर आपल्या GPS ज्युनियर सिनियर कॉलेजमध्ये जी सिस्टीम लावलेली आहे आणि बऱ्यापैकी रील्सवर ते व्हायरलसुद्धा झालेलं आहे की आपली ताई कॉलेजला पोहोचली, हा मेसेज घरापर्यंत पोहोचेल, तर अशी ही सिस्टीम लावणारं कदाचित हे आपलं एकमेव असं महाविद्यालय असेल. त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे ज्यांच्या परिचयाची खरं तर गरजच नाही आहे, माननीय मी माननीय जिल्हा प्रमुख शिवसेना निलेशदादा पाटील यांना विनंती करेल की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करायचं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गुलाबराव पाटील साहेब फाउंडेशन आयोजित मुलींना सायकल वाटपच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके आणि या जळगाव जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं आपण थोड्याच वेळात मार्गदर्शन ऐकणार आहे अशा प्रीतीताई, ज्यांच्या संयोजाने आपल्याला आपल्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सायकली मिळाल्या आहे, ते बालाजी ग्रुपचे सर्व पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मुकुंद भाऊ नन्नवरे, सचिन भाऊ, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी आणि ज्यांना सायकली मिळणार आहे अशा विद्यार्थिनी. खरं आपण जर पाहिलं असेल की या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत. आपण याच्या अगोदरही पेपरच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, जे जे उपक्रम आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आपल्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये घेत आहेत हे सगळ्यांना कल्पना आहे. पण आजचा जो उपक्रम आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी घेतला आहे की माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातली युवती जी शिक्षण घेते आणि शिक्षण घेत असताना तिला ज्या ज्या अडचणी होतात, बऱ्याचदा आपण जात असताना पायी त्या ठिकाणी बसेसची व्यवस्था नसते, त्या ठिकाणी शाळा लांब असते, अशा बऱ्याच गोष्टी आपण शिक्षण घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची जाणीव आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आपल्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक त्या ठिकाणच्या माणसाची जबाबदारी स्वीकारून आज जो काही सायकलाचा वापराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे, ही जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी आपल्यासाठी घेतला आहे. मला आपल्याला सांगायचं एक आहे की नेते या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप आहेत, याच्या अगोदरही खूप नेते या ठिकाणी होते, पण आपली गरज ओळखणारा नेता फक्त एकमेव आदरणीय गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी आहे, हे मी आपल्याला सांगतोय. कारण की खूप लोक फक्त आपला उपयोग त्या ठिकाणी करून घेतात आणि उपयोग करून घेत असताना आपल्याला काहीतरी चुकीच्या भूलथापा दरवेळेस त्या ठिकाणी देत असतात. पण जो नेता आपल्यासाठी काम करतोय, जो नेता आपल्यासाठी झटतोय, जो नेता आपल्यासाठी उभा राहतोय आणि जो नेता आपल्या सुखदुःखात येतोय, तो नेता खूप महत्त्वाचा असतो. कारण की आपण पाहिलं असेल की काम करत असताना आदरणीय गुलाबराव पाटील साहेब कुठल्या जातीपातीचं राजकारण कधीच करत नाही. या ठिकाणी सायकल वाटप करत असताना ही माझ्या समाजाची आहे, ही मराठा समाजाची आहे, ही अमुक समाजाची आहे, असं कुठेच या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. पण बरेच लोक
काहीतरी कार्यक्रम आम्ही घेतल्यानंतर काहीतरी चुकीच्या अफवा त्या ठिकाणी पसरवत असतात, त्या ठिकाणी सांगत असतात. कारण की जे कार्यक्रम आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी घेत आहेत, तर कुठेतरी काही लोकांच्या पोटामध्ये त्या ठिकाणी दुखतंय आणि त्यांची इच्छा अशी आहे की ज्या पद्धतीने आतापर्यंत या लोकांनी काहीच केलं नाही आपल्यासाठी, आताही पाटील साहेबांनी काही करायला नको असा दृष्टिकोन ह्या मंडळींच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये असतो. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव तुमच्या माझ्यासारख्या या ठिकाणी सगळेच बसलेल्या लोकांना आहे. आणि माझी विनंती आपल्याला एक या ठिकाणी राहील की सायकल घेतल्यानंतर आपण तिचा सदुपयोग त्या ठिकाणी करायचा आहे, जोमाने शाळेमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे आणि शिक्षण चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. नक्कीच या ठिकाणी आलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये बरेच असे वक्ते आहेत जे माननीय मंत्री महोदयजी यांच्या तालमीत तयार झालेले आहेत आणि त्यांनासुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा आहे, परंतु वेळेच्या अभावी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेले मी माननीय मंत्री महोदयजींना विनंती करेल की या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करायचं. GPS फाउंडेशन आणि या ठिकाणी बालाजी ग्रुप यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मुलींना मोफत सायकलीच्या वितरणाच्या समारंभासाठी उपस्थित असलेले बालाजी ग्रुपचे आदरणीय मनीषकर जनरल मॅनेजर साहेब, काकासाहेब गायकवाड व्हाईस प्रेसिडेंट बालाजी ग्रुप, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय निलेश दादा, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे, जे खास करून कोल्हापूरहून आलेले आहेत, त्या डॉक्टर शिंदेताई, राजू दादा, अनिल दादा, सचिन दादा, नाना भाऊ, मुकुंद भाऊ, शिवराज भाऊ, डॉक्टर साहेब, गोपाल दादा, PM पाटील सर, DO नाना, रमेश आप्पा, राजू दादा, मोती आप्पा, ब्रिजलाल भाऊ, पप्पू, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ सगळं म्हणजे बरेच व्यासपीठ पूर्ण पॅक भरलेलं आहे. समोर बसलेल्या माझ्या गावात विविध गावातून आलेले सगळे सरपंच, समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि लाडक्या बहिणींनो, खरं म्हणायला गेलं तर ह्या कार्यक्रमाची वेळ ही 3 वाजेची होती आणि त्याच्यामध्ये ताईंचं मूळ मार्गदर्शन आहे, त्यामुळे आपण नेहमी आपल्याशी बोलत असतो. माझ्यापूर्वी आदरणीय सजा या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी आणि प्रतापनी सगळ्या विस्तृत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सायकल म्हणजे माझासुद्धा आवडीचा विषय आहे. मला आठवतं की मी एक वेळेस वाणी बाबाची सायकल भाड्यानं घेतली आणि तेव्हा 8 आणे त्रास होता, 8 आणे तास, आणि मी 1 तास फिरवली, बोली होती अर्ध्या तासाची. मी 4 आणे देण्याच्याऐवजी 8 आणे देण्याच्याऐवजी 4 आणेच दिले. मग त्यांनी माझ्या वडिलांजवळ सांगितलं, असं बदललं माझ्या बापाने. अजूनही ती गोष्ट मला आठवते. तो मार खाणारा गुलाबराव आज माझ्या बहिणींना सायकल देतो, ही सगळ्यात आनंदाची बाब माझ्या जीवनामध्ये आहे. मला आठवतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये आम्ही वाढलो. बाळासाहेब भाषणामध्ये सांगायचे आहेत आणि ती गोष्ट ज्या ज्या गोष्टी बाळासाहेबांनी त्या काळामध्ये भोटल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आज पूर्ण होत आहेत. बाळासाहेब सांगायचे की एक वेळ असा येईल की पाण्यावरून युद्ध होईल. आज आपण बघतोय 20 रुपयाची बिस्लरी पितोय. बाळासाहेब असं सांगायचे की मुलींनो, महिलांनो, एक विचार करा, तुम्हाला फक्त पर्समध्ये लिपस्टिक आणि कंगवा ठेवण्याची आणि पावडरचा डबा ठेवण्याची गरज राहणार नाही पुढच्या काळात. तर तुम्हाला
वेळ पडला तर आपल्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवावं लागेल. आणि आता सध्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर हे वातावरण आता मुलींच्या बाबतीमध्ये जो एक विचार काही नराधमांच्या डोक्यामध्ये घुसला आहे. तर माझ्या रणरागिणींना मी हे सांगण्यासाठी आलो आहे की आता तुम्हाला मजबूत राहावं लागेल. आम्ही GPS ग्रुप जे चालवतो, GPS मध्ये आम्ही एक सिस्टीम बसवली आहे. मुलगी शाळेमध्ये आल्यानंतर तिने थंब दिल्यानंतर तिच्या बापाच्या मोबाईलवर मेसेज जातो की माझी पोट्टी शाळेमध्ये आली. आणि जेव्हा तू शाळेतून जाते आणि थंब करते तेव्हा माहीत पडते की पोरगी शाळेतून निघाली. सध्या मुलांची काळजी घेण्यापेक्षा मुलींची काळजी घेण्याची अत्यावश्यक गरज आहे. आता बरेच लोक, राजकारणी लोक आता माझ्यावर टीका करतात आणि मी त्या राजकारण्यांना घाबरत नाही. मी सायकल देतो, तुम्ही टायर तर देऊन बघा. नुसतं बोलण्यात काय अर्थ आहे? आम्ही जे करतोय ते लोकांकरता करतोय, देण्याची दानत आहे म्हणून करतोय. साखरेचं पोतं प्रत्येककडे आहे, पण साखर खाण्याची इच्छा नाही, त्या साखरेच्या पोत्याला करायचं काय? आम्ही जे जे उपक्रम केले मागच्या वेळेस, आम्ही दरवर्षी आम्ही मुलांना पास झाल्यानंतर बक्षीस देतो. हे आमची सिस्टीम आहे. अपंग मुलांना, माणसांना आम्ही सायकली दिल्या. आम्हाला वाटलं आम्ही ते केलं. भजनी मंडळाला आम्हाला साहित्य द्यायचं, आम्ही दिलं. पंढरपूरला न्यायचं, आम्ही पंढरपूरला नेलं. मग त्यांनी एक नवीन फंडा काढला की हे मतदानाकरता करताय. ठीक आहे ना, मतदानाकरता करतो असं समजा. तुम्ही का नाही केलं रे बाबा? हो, तुम्हाला करायला कोणी अडवलं होतं? हां, पण करायची दानत आहे तुमची. तुमचं तर काय 10 बाय 10ची खोली, बाबा आणि बाब्याची बाली, एवढंच तुमचं काम आहे. आमचं एवढं काम नाही. आमचा परिवार हा जळगाव ग्रामीण मतदारसंघ आहे. हा परिवाराशी आमचं नातं आहे. जरा तांड्यावर जन्म घेऊन बघा, मग समजेल तुम्हाला तांड्यामधला गरीब कसा राहतो. जरा बौद्ध वाड्यामध्ये जन्म घेऊन बघा, मग समजेल तुम्हाला काय माणूस राहतो. कोळीवाड्यामध्ये जन्म घ्या, भिल्ल समाजात जन्म घ्या, किंवा पाटील समाजाच्या गरीबाच्या घरी जन्म घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल गरिबी काय असते. गुलाबरावांना गरिबी पाहिलेली आहे. चटणीवर पाणी खाल्लेला हा गुलाबराव आपल्याशी बोलतोय. त्यामुळे जे प्रारब्धात असेल ते होईल. देगा भगवान तो छप्पर फाड के देगा, ते कोणाची सांगायची गरज नाही आहे. आणि विरोधकांना फक्त टीका केल्याशिवाय काही येत नाही. हा मंडप माझा कधीच खाली गेला नाही. आपण बघताय आज सगळे पदाधिकारी बसले, GPS ग्रुपपासून शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बसले इथे. माझा मंडप कधीच खाली गेला नाही. हा वर्षापासून पडलाय असा. किती कार्यक्रम झाले असतील या मंडपामध्ये. आम्ही फक्त रोड, गटर, वॉटर आणि मीटरच बघायचं काय? नाही, दुसरं काय नाही बघायचं. रस्ता तर करतोच आमदार, गटारी करतो, विहिरी करतो, पाण्याची योजना करतो. पण हे जे समाजाकरता लागणारं मटेरियल आहे, ही करण्याची आपली सुद्धा इच्छा आहे ना. हे का आपण करू नये? आणि ते आम्ही करतोय. हे गुलाबराव पाटील खिशातून नाही करत आहे. अरे मंत्री है तो जरा मंत्री जैसा काम करना चाहिए ना भाई साहब. हे बालाजी ग्रुप आहे. जय बालाजी. हां, बालाजी किती श्रीमंत माणूस आहे तुम्हाला माहित नाही का? हमने इनको पटाया, इन पे जरा प्यार किया, आय लव यू म्हणलं आम्ही त्यांना. आणि त्यांना म्हणलं बाबा आमच्या मुलींना तुम्ही सायकली द्या. हे मंत्रिपदाचा फायदा आहे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही सायकल द्या. आम्ही पण आमच्या पैशातून घेतल्या, काही 200-300 सायकली आम्ही आमच्या पैशातून घेतल्या. पण 1000 सायकलीच्या वरती आम्ही त्यांना पटवलं. एक सायकल कितीची साहेब? 15,000. बोला आता, 15,000ची सायकल आहे, 2 कोटीच्या सायकली आहे. जोक आहे का? हां, हे गुलाबराव पाटलांनी खिशातून नाही आणलं, पण आणण्याची बी जरा लागतीये ना. तुम्ही बी मंत्री होते 4-4 वर्ष. सायकल तर काय नोजल बी आणलं नाही, साधं पंपाचं. हां, मागे आम्ही अपंगांना सायकली दिल्या, गुलाबराव पाटलांना खिशातून नाही दिल्या. पटाया हमने. पटवावं लागते. आणि ते पटवून घेतलं आणि तुम्हाला दिलं. भजनी साहित्य आम्ही स्वतः केलं. 65 लाख रुपयाचं भजनी साहित्य वाटलं आम्ही. वया आम्ही दरवर्षी वाटतो, त्या घरून वाटतो आम्ही. 35 लाख रुपयाच्या वया आम्ही दरवर्षी शाळेमध्ये जाऊन देतो.
आले की नाही? वह्या कोणत्याही जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलीला विचारा, आमच्या वह्या पोचल्या आहेत. हे काय आम्ही आजपासून करतोय असं नाही आहे. वह्यांचा कार्यक्रम आमचा 15 वर्षापासून आहे. आणि मी नेहमी सांगतो की पाणी वाहतं ठेवावं, डास होत नाही, मच्छर होत नाही. पाणी जर साठवून ठेवलं तर डेंग्यू होते, डॉक्टरला बिल भरावं लागते. अनाथ मुलांना आपण दप्तर दिलं. किती मुलांना दिलं माहीत आहे? 1100 मुलांना दिलं. आणि त्यांना पूर्ण शिक्षणाची जी व्यवस्था लागणार आहे ते करण्याचं काम केलं. दरवर्षी मी जी मुलगी तालुक्यात पहिले येते तिला स्कूटी गाडी देतो. हे काय आजपासून करतोय? हे आजपासून नाही करत आहे. जी पोट्टी धरणगाव तालुक्यामध्ये पहिली येते त्या मुलीला आम्ही दरवर्षी एक स्कूटी गाडी देतो. एक पोरगी अशी होती मागच्या वर्षी की ती एकदम गरीब, ती म्हणली दादा मला सायकल स्कूटी नको. मग आम्ही काय केलं, तिला कॅश दिलं, तिच्या नावावर पैसे ठेवले. तिने मला आता लग्नाची पत्रिका दिली होती. किती मजा असेल माझ्या जीवनातला, केवढा मोठा प्रसंग आहे तो. हां, अरे कपाळ करंट्यावर तुम्हाला करता नाही आलं तर आम्ही काय करणार तिथं? हां, तुम्हाला नाही करता आलं तर आम्हाला काय करता? तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनचं कमिशन घेता येतं, बाकी दुसरं काही करता येत नाही. ते कमिशनमधून वाटणं बाबा, थोडंसं वाटणं. 2000ची पावती फाडतो, 4 वेळेस मोबाईलवरून व्हॉट्सअपवर टाकतो. अरे आम्ही कोपऱ्यात काय देऊन टाकतो तुला माहीत पण नाही, सूद बी नाही तुला. सांगायचा अर्थ असा आहे की हे जे केलं, आणि इथं काय पक्षाचं नाही, इथं काय पक्षाचा विचारच नाही. आम्ही काय विचारलं का काँग्रेसवाल्याची पोरगी देऊ नको सायकल? हां, ही पोरगी राष्ट्रवादीच्या विचाराची, हिला सायकल देऊ नको. ही कोणाची नातेवाईक आहे, हिला सायकल देऊ नको. आम्ही यादीसुद्धा बियोनकडनं मागवली. आर्थिक मजबूत एखादी पोरगी असेल तर कदाचित तिचं नाव एखाद्या वेळेस आलंही नसेल, पण आम्ही आर्थिक निकषसुद्धा काही प्रमाणामध्ये लावण्याचा प्रयत्न केला. शिक्षणात आणि सुधारणाची वेळ बचत करण्याचा कार्यक्रम आम्ही ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आज बघा ना आमच्या मुलीच्या चेहऱ्यावर केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. तुम्हाला भाव आहे बेटा, पुढे तुम्हालाच भाव आहे. हे पोरं सगळे ढबू आहे, म्हणजे सगळेच नाही तर ते रागवतील, पण सगळ्या मला बघा, मला एकच मुलगी आहे, पण माझी मुलगी हा प्रताप विकी माझी काळजी तेवढी घेत नाही तेवढी माझी मुलगी माझी काळजी घेते. ज्याला मुलगी नाही तो माणूस, म्हणजे सॉरी माफी मागतो, ज्याला मुलगी नाही त्याला विचारा काय आहे. मुलगी पाहिजे माणसाला. मुलगी ही आईचं रूप आहे, मुलगी ही बहिणीचं रूप आहे, मुलगी ही देवीचं रूप आहे. पण काही नराधम जे काम करताय ना, तर समाजाच्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल मी, एक वेळेस तुम्ही शेतीवर थोडं कमी लक्ष करा. एक वेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या मुलाकडे थोडं लक्ष कमी करा, पण आमच्या मुलीकडे लक्ष देण्याची गरज मायबापो हात जोडून सांगतोय तुमची आहे. किती घाण प्रकार चालले आपल्या गोंडगावला. प्रकार किती घाण झाला आपण पाहिला, किती भयानक प्रकार झालाय. तर ह्या मुलींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि या मुलींमध्ये स्किल आहे, अभ्यास करण्याची ताकद आहे, आणि त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही वेळेची बचत आणि तिने जास्त अभ्यास करावा याच्याकरता हा प्रयोग केलेला आहे. सायकल चालवण्याने उत्तम व्यायाम होत असतो. आमची इच्छा आहे सायकल चालवायची. मी माझ्या रूममध्ये ती सायकल बसवली, ती नकली सायकल. पोट काही कमी होत नाही झालं तरी बी परिस्थिती आहे. म्हणजे रमेश आप्पा बघा माझ्यापेक्षा तरुण वाटतं अजून बी, त्याला पप्प्याचं माझ्यासारखंच आहे काय रे. हां, आमचे भानू आप्पा आले नाही तर त्यांचं व्यायामचे शरीर आणि ते बघण्यासारखं आहे. PM पाटील सर जसे जसे सोट आहे, निलेश दादांकडे मी पाहतो तसेच आहे, पण आमचं हे तंबारं कमी होत नाही. तर सांगायचा अर्थ असा आहे की उद्याच्या दिवशी सगळं सदृढ असावं, मुली सदृढ असाव्या आणि शिक्षणामध्ये त्यांचा लय वाढत राहावा याच्याकरता हा उपक्रम केलेला आहे. जास्त वेळ काही मी आपल्या या निमित्तानं घेणार नाही, पण तुम्ही एवढ्या संख्येने आलात, ही संख्या काही कमी नाही आहे. आम्हाला वाटलं होतं 200-400 मुली येतील, नंतर कोणी सायकल घ्यायला येईल, पण जवळपास 500च्या वरती मुली सायकली घ्यायला आल्या. केवढा त्यांच्या मनामध्ये आनंद आहे. त्यांच्याकरता ही सायकल नाही आहे, त्यांच्याकरता ही विमानाची वारी आहे. तुम्ही काळजी करू नका. नुसतं आज मतलब आहे म्हणून काही लोक बोलत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे सरकार पण तुमच्या मागे उभं आहे. केलं आहे माझ्या एकनाथराव शिंदे साहेबांनी, केलं आहे आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, केलं नाहीत केलं आहे.
अर्ध तिकीट दिलं, अशी बसली माझी एसटीत बहीण. आय बा नवरा पण सांगतो जा तू बाजारात, का बरं 2 भाज्या जास्त येतील. एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्यानं. हा साधी तो भी दाढीवाले, नरेंद्र मोदी दाढीवाले, गुलाबराव दाढीवाले, लाईन लगी है सब. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तेवढा नाही थांबलो. जी मुलगी जन्माला येईल तिच्या नावावर पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 6,000, पाचव्या ती 18 वर्षाची होईल तिच्या नावावर 1,01,000 ठेवण्याची योजना आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केली. त्याच्यावर नाही थांबले. देशामधलं हे, जगामधलं हे एकमेव राज्य आहे सचिन दादा की इथं मुलींना मोफत देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तो एकनाथराव शिंदे दाढीवाल्यांना घेतला आहे. लाडक्या बहिणीचा निर्णय आत्ताच झाला. लय बोलायचे लोक येणार नाहीत हो, खोटं सांगणार त्या काल देतील त्या. आणि आले पैसे, काय सांगू एवढे फोन मला, भाऊ आले पैसे, तू देऊ नको, तू नवराला देजो नको, एक ढेला देजो नको, तुला पैसा आहेत त्या अख्खा. डायरेक्ट 2 हप्ते आले, 2 हप्ते. आता ऑक्टोबरमध्ये आणखी 2 हप्ते येत आहेत. आता यांनी नवीन फंडा काढलाय. कशाला हो, इलेक्शन झालं का बंद होईल. हां तू येजो तडे देखाल. म्हणजे हे यांनी काही केलं नाही. अरे 2.5 वर्षामध्ये माझ्यापेक्षा राजकारणामध्ये ज्येष्ठ लोक बसले आहे. इथे साहेबराव दादा बसले, वयाने माझ्यापेक्षा जास्त. रमेश आप्पा बसले आहे. यांना विचारा, हे सुरेश दादांचे उजवे डावे लोक आहे, ब्रिजलाल भाऊ आहे. 2 वर्षामध्ये 13 वेळेस मुख्यमंत्री एका जिल्ह्यात येतो का? एकच मुख्यमंत्री आहे की 13 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला, त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. कशाली येतील का पाशीन पैसा? अरे उन्हात ना रे, उन्हात ले चेक लेन ले तू. हां सोयाबीनला येणार नाही, येत आहे पैसे. पीक विम्याचे पैसे. 3 लाख लोक पंढरपूरमध्ये जास्त होते का? बहिणी जास्त होत्या. 65 वर्षाचा म्हातारी 2 यांनी 500 घेतले तरी गण झालं. मस्त गप्पा मारत गेले. 65व्या वर्षी चलो पांडुरंग के दरवाजे जाएंगे, गरीब देवाच्या घरी जाऊ. हे जे करण्याचं काम आणि ही जी दानत आहे ती माझ्या नेत्यामध्ये आहे आणि तेच गुण आमच्या डोक्यामध्ये आहे. जसं पाणी पर्क्युलेशन होतं तसं ते वाहत राहतं, तसं आमचं एकनाथराव शिंदे हे स्रोत आहे की तिथून आमचा उगम झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि बहिणींना सांगतो पगार बंद होणार नाही. उलट शिंदे साहेबांचं सरकार आलं तर 1,500 ते 3,000 करण्याची ताकद आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे कोणाच्या बोलथापांना बळी पडू नका. आपण आपल्या विचारानं पुढे चालण्याचा प्रयत्न करा. आणि माझ्या मुलींनो खूप शिका. या 1300 मुलींमध्ये जरी 50 मुली PSI झाल्या, 10 मुली तहसीलदार झाल्या, 2 मुली कलेक्टर झाल्या, तरी गुलाबराव पाटलाचं स्वप्न साकार झालं असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. परमेश्वर तुम्हाला खूप खूप यश देव अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. व्यासपीठावर माझे सगळे सोन्यासारखे लोक, बोलण्याची मानसिकता होती आणि त्यांनी बोलू द्यायला पाहिजे होतं मी, पण नाईलाज आहे की वेळेचा अभाव आहे. पण त्यांना माहिती आहे मी बोलला म्हणजे तेच बोलले, त्यामुळे त्यांच्याही शुभेच्छा मी तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच कालही, आजही आणि उद्याही असणारे आपले मंत्री महोदय साहेब यांच्या मार्गदर्शनाने खरोखर सर्वांवर एक चेहऱ्यावर हसू फुललेलं आहे. ज्यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी आज आपण जमलेलो आहोत असे माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रीती महेंद्र शिंदे पाटील मॅडम यांचा एक अल्पसा परिचय मी आपल्याला या ठिकाणी करून देऊ इच्छितो. मॅडमांना चालेल, मी मॅडमांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. एका अधिकाऱ्याचा पहिला पगार झाला आणि पहिला पगार घेऊन तो अधिकारी थेट एका चप्पलच्या दुकानात पोहोचला. चप्पलच्या दुकानदाराला तो म्हणतोय, दुकानातली सगळ्यात भारी चप्पल तुम्ही मला द्या. दुकानदार म्हटला, अरे ठीक आहे देतो साहेब, थांबा. पण कुणासाठी?
किती नंबरची, माप काय सांगा तरी. तो अधिकारी म्हटला नंबर माहीत नाही हो साहेब, आईसाठी पाहिजे. हां माप मागताय ना, माप मात्र देतो, थांबा जरा. खिशात हात घातला, एक पांढरा शुभ्र कागद काढला, तो कागद त्या काउंटरवर अंथरला. त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर चिखलानं माखलेले 2 पाय उठलेले होते. अधिकारी म्हणतोय हे माझ्या आईच्या पायाचं माप आहे. गेली कित्येक वर्ष मायच्या पायात चप्पल नव्हतं. म्हणायचो आई एखादी चप्पल घे ग स्वतःसाठी, रोज काटा मोडून येतेस आणि टोकरत बसतेस, घाल ना चप्पल बाई. तर ती म्हणायची नको बाजा, अजिबात नको, कारण त्या चप्पलेच्या पैशात तुझं स्पर्धा परीक्षेचं एक पुस्तक येईल. तो अधिकारी बन, तू पगार कमव आणि तुझ्या पहिल्या पगारातनं मला पाहिजे तसली भारीतली चप्पल आण, मी आनंदानं त्या दिवशी पायात चप्पल घालीन. हे सगळं ऐकलं. त्या दुकानदारानं हात जोडले आणि त्या अधिकाऱ्याला म्हटला साहेब एकच काम करा, पाहिजे ते चप्पल देतो घेऊन जावा, पण हे आईच्या पायाचे जे ठसे आहेत ना ते माझ्या दुकानात ठेवून जावा, कारण माझं पोरगं MBBS मध्ये शिकतंय आणि माझ्या पोराला मला दाखवून द्यायचं आहे की बघ, अधिकारी बनवण्यासाठी एक आई रात्रंदिवस काबाड कष्ट करून अनवाणी पायानं राबून आपल्या पोरासाठी काय काय करते, आणि किमान माझ्या आईच्या पायात मला चप्पल तरी घालता यावी म्हणून एक पोरगं रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास करून अधिकारी होतं. हा आदर्श मला माझ्या मुलाला घालून द्यायचा आहे. आई अहो ती शिकलेली असू द्या की ती अडाणी असू द्या, ती शहरात राहणारी असू द्या, ती खेड्यात राहणारी असू द्या, ती नोकरी करणारी असू द्या किंवा ती घरकाम करणारी असू द्या, प्रचंड प्रचंड शक्ती असते तिच्यामध्ये. आणि म्हणूनच देवीची महती गाताना सुद्धा आम्ही म्हणतो या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. देवीमध्ये सगळी शक्ती आहे, पण देवीची सगळी रूपं ही माझ्या स्त्रीमध्ये आहेत, माझ्या आईमध्ये आहेत, माझ्या बहिणीमध्ये आहेत. म्हणून तुमच्या शक्तीला मी सलाम करते, तुम्हा सगळ्यांना मी वंदन करते. आणि या कार्यक्रमाविषयी तर मी काय बोलू, खरं सांगू म्हणजे आजपर्यंत नेता या शब्दाची व्याख्या काय असेल मला करता आली नव्हती. पण बसल्या बसल्या आता मी ऐकत होते ना, मला ते 2 शब्द वाटलं. ने म्हणजे समाजाला पुढं नेणारा आणि ता म्हणजे समाजाला तारणारा. जो पुढं नेऊ शकतो, जो तारू शकतो तोच नेता होऊ शकतो. आणि ज्या नेत्याच्या राजकारणाचा आत्माच समाजकारण असतो, ही माणसं पदावर राज्य करत नाहीत, ही माणसं मनावर राज्य करतात. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये माणसांच्या मनावर राज्य करणारी जी फार थोडी माणसं आहेत ना, मंत्री म्हणून शोभतात, त्यामध्ये मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब तुम्ही अग्रस्थानी आहात. आल्यापासून मी अनेकांकडून ऐकत होते महती, नामदारांनी असं केलं, भाऊनी असं केलं, जास्त शब्द भाऊ वापरत होते सगळे, भाऊनी असं केलं, भाऊनी तसं केलं. मुलींनो विचार करा, एक मुलगी रस्त्यानं चालताना दिसते आणि ही मुलगी न चालता ती सायकलीवर बसली पाहिजे, हे स्वप्न कोण बघतं, तर मंत्री महोदय बघतात. एखाद्याला विठ्ठलाला भेटायचं आहे, ओढ आहे, पण तो जाऊ शकत नाही, त्याला विठ्ठलाची वारी करून आणण्याचं काम कोण करतंय, तर मंत्री महोदय करतायत. एखाद्याच्या डोळ्याला दिसत नाही, त्याची दृष्टी अधू झाली आहे, तर त्याची काठी नाही त्याची दृष्टी बनण्याचं काम हे मंत्री महोदय करतात. 1800 लोकांची ऑपरेशन केली. ही संख्या जेव्हा ऐकली मी, मला आश्चर्य वाटलं. आणि मगाशी ज्यावेळी बोलत बसलो होतो, माझ्या समोरच प्रताप भाऊंना फोन आलेला होता आणि तिथं सांगितलं जात होतं की आजच्या शिबिरामध्ये 67 लोक आहेत की ज्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यावर मला कळलं की अशी किती कामं. एखाद्याला भजनी मंडळामध्ये गायला वाजवायला आवडते तर त्याला साहित्य द्यायचं, एखादा नाभिक बंधू असेल तर त्याला व्यवसायाचं किट द्यायचं, ज्याला जे हवं ते दिलं. आणि खरं प्रामाणिकपणे सांगते, जेव्हा माणूस समोरच्याची गरज पाहून देतो ना, त्याला काहीतरी कारण असतं, लक्षात ठेवा. मला निश्चित खात्री आहे हे मतासाठी नाही आहे, हे मनासाठी आहे, त्या मनासाठी आहे. कारण एक काळ असा होता की माझ्या चटणीवर मला पाणी घालून खायला लागलं, मला तेल सापडलं नाही, पण माझा बांधव उपाशी नाही मेला पाहिजे, हे त्या मनात तळमळ आहे, त्या मनात चटका आहे की मी पिठात पाणी मिसळून पिलोय, पण कुठल्याही घरामध्ये ही गरिबी नाही टिकटकली पाहिजे, हा चटका त्या हृदयामध्ये. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी तिथं बसून बघत होते.
मुलींनो, तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद यावा ही त्या मनातली तळमळ आहे आणि म्हणून एवढा देखणा हा कार्यक्रम घेतलाय. 1300 सायकली, संख्या फार मोठी आहे, कार्यक्रम फार मोठा आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं मोठं काय आहे माहिती आहे? हे फक्त साधन नाही आहे तुमच्या प्रवासाचं, हे तुमच्या शिक्षणाला दिलेलं बळ आहे, गती आहे, तुमच्या पंखामध्ये दिलेलं बळ आहे, तुमच्या डोळ्यांना दिलेली एक दिशा आहे स्वप्नांची. आणि ज्यावेळी 1300 मुलींना सायकल दिली जाते ना, त्या जेव्हा चांगले शिकतील, त्या करिअर करतील, 1300 सासरची आणि 1300 माहेरची, म्हणजे जवळजवळ 2600 घरांचा उद्धार हा एका ठिकाणी बसून करता येतो, याचा आदर्श घालून देणारा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते. आणि एक गोष्ट मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की हा कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्हाला यायचं आहे म्हणून मला धनराज भाऊंनी पहिला फोन केला. मुलींना तुम्हाला मी सांगते की आजचा काळ कसा आहे, माणसं कशी बोलतात. मगाशी सांगितलं भाऊंनी आपल्याला, पहिल्या वाक्यामध्ये समोरच्या स्त्रीला फोनवरून ताई मानून तिच्याशी एवढ्या अदबीनं, एवढ्या आदरानं आणि एवढ्या सन्मानानं बोलणारा एक आदर्श माणूस त्याच वेळी माझा भाऊ झाला, ज्यांचं नाव आहे धनराज दादा. किती सौजन्य आहे त्या माणसामध्ये. प्रतापदादांची आणि धनराजदादांची मैत्री कशी आहे मी अनेक व्याख्यात्यांकडून, माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं. पण मी खरं सांगू का, मित्र मिळायला भाग्य लागत नाही, कुणालाही मिळतात, पण मित्र कळायला भाग्य लागतं, मित्र जपायला भाग्य लागतं. आणि ते भाग्य या दोघांच्या नशिबात आहे. तुमच्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करते आणि माझ्या विषयाकडे मी वळते. मुलींनो, तुमच्यासाठी एक उदाहरण सांगते. 12वीच्या वर्गात मी शिकवत होते. फक्त 5 मिनिट उरले होते तास संपायला आणि पळत पळत एक मुलगी दरवाजात आली आणि म्हटली, मॅडम आत येऊ का? ती एवढी धापा टाकत होती, घामानं नितळत होती. मी म्हटलं, ये, बस, शांत हो. माझ्या मनात आलं की 5च मिनिट राहिले, एवढी लेट ही का आली असेल. पण त्या दिवशी मी विचारलं नाही. म्हटलं बस चुकली असेल, उशिरा मिळाली असेल, काहीही कारण असेल. 5 मिनिटं जेवढी होती तेवढं मी शिकवलं, मी निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत तास संपायला 3च मिनिट अवकाश, परत ती पोरगी दारात पळत पळत, घाम गाळत, मॅडम आत येऊ का? मग मी मात्र म्हटलं, ये, बस म्हटलं. आणि तिला म्हटलं, आता 3 मिनिटात माझा तास संपतोय. काल तू 5 मिनिटच तासाला अवकाश होता त्यावेळी आलीस, आज 3च मिनिट संपायला अवकाश आहे, तू आलीस, तू लेट का येतेस? 2 दिवस झालं. घाम हातानं पुसत पुसत ती पोरगी म्हटली, मॅडम नांगरायचं सुरू आहे हो शेतात. म्हटलं नांगरायचं सुरू आहे, पण तू लेट का? ती म्हटली, अहो नांगरत होते. म्हटलं तृप्ती तू नांगरतेस? ती म्हटली, होय मॅडम मी नांगरते. मी म्हटलं कसं नांगरतेस? ती म्हटली, गावात ज्यांचा कुणाचा ट्रॅक्टर आहे ना, मी त्यांच्या घरी जाते आणि त्यांना म्हणते तुमचा ट्रॅक्टर माझं शेत नांगरायला द्या, त्या बदल्यात मी तुमचं सगळं शेत नांगरून देते. त्यांचा ट्रॅक्टर आणते, माझं शेत नांगरते आणि त्या बदल्यात मी त्यांचं सगळं शेत नांगरून देते आणि म्हणून मी लेट होते. बसता बसता ती मला म्हटली, मॅडम मला ड्रायव्हिंग लय आवडतो, स्टेअरिंग मला चालवायला जाम मजा येते मॅडम, मला खूप आवडतं ड्रायव्हिंग. मी म्हटलं ठीक आहे खाली बस. आणि मी एवढंही सांगितलं, जेवढे दिवस तुझं नांगरायचं काम सुरू आहे ना, तेवढे दिवस तू दारात येऊन आत येऊ का विचारू नको, तू थेट येत जा आणि बसत जा. लेट आलीस तरी तुला मी काही बोलणार नाही. आणि गेले 2 वर्षात टी व्हीवर मी त्याच मुलीची एक बातमी बघत होते. सगळ्या चॅनलवर ती तृप्ती झळकत होती आणि चॅनलवाले सांगत होते की देशातली ही पहिली महिला पोलीस आहे की ज्या पोलीसनं VIP मंत्र्यांच्या गाडीचं ड्रायव्हिंग केलं. देशातली पहिली महिला पोलीस. सगळीकडे अभिनंदनाचा वर्षाव, सगळीकडे तिच्या मुलाखती सुरू होत्या आणि माझ्या डोळ्यापुढं मात्र ती घामेघूम होऊन बेंचवर बसताना, मॅडम मला ड्रायव्हिंग लय आवडतं हो, असे म्हणणारी ती तृप्ती दिसत होती. मुलींनो, त्या दिवशी फळ्यावर मी एक सुविचार लिहिला. तो सुविचार असा होता, जी माणसं पाण्यानं आंघोळ करतात ती माणसं फक्त कपडे बदलू शकतात, पण जी माणसं घामानं आंघोळ करतात ती माणसं आपलं नशीब बदलू शकतात. ह्या ज्या मुली आहेत ना, तुमचे सगळ्यांचे चेहरे पाहून मी सांगतेय, तुम्ही नशीब बदलणाऱ्या मुली आहेत आणि म्हणून तुम्हाला दिलेलं हे बळ आहे. ही सायकल कशासाठी दिली असेल तुम्ही विचार करा. अहो एखादी मूर्ती असते, ती दगडामध्ये लपलेली असते, पण ते दगडातनं आपोआप बाहेर येते का? नाही, त्यासाठी त्याच्यावर संस्कार करावा लागतो, घडवावं लागतं. एखाद्या बीजामध्ये वृक्ष दडलेला असतो, पण तो आपोआप साकार नाही होत, त्यासाठी त्याला रुजवावं लागतं. पिठातच भाकरी असते, पण आपोआप बाहेर नाही येत. पीठ थापावं लागतं, मळावं लागतं, भाजावं लागतं, सगळी प्रक्रिया त्यावर करायला लागते. धातूमध्ये दागिने असतात, पण आपोआप बाहेर येत नाहीत,
ते दागिने घडवावे लागतात. शब्दामध्ये ग्रंथ असतात पण असेच पुढं नाहीत येत, ते रचावं लागतं. तसं तुमच्यामध्ये उद्याची या देशाची कर्तव्य दक्ष अधिकारी लपलेली आहे. तुमच्यामध्ये उद्याची वैमानिक सुद्धा लपलेली आहे. पण तिच्या हातात आज सायकलची किल्ली गेली तर हे सगळं शक्य आहे हे या जाणत्या माणसांना कळलं आणि म्हणून एवढी प्रभावी कृती त्यांनी तुमच्यासाठी केलेली आहे. मुळात मी नेहमी म्हणते, बाई असतेच काय सांगा? बाई धार असते, बाई तलवार असते, बाई अंगार असते. तिला बोथट समजू नये, तिला भार समजू नये किंवा तिला राख समजली जाऊ नये. हा जो अंगार आहे प्रत्येक बाईच्या हृदयात असतो. जालन्यामध्ये एका घरातल्या 3 पुरुषांनी आत्महत्या केल्या, सगळ्यांना माहिती आहे. जालन्यामध्ये एका घरात 3 पुरुष आत्महत्या करतात. कारण काय? ते हरले, ते परिस्थितीपुढे हरले, ते कर्जापुढे हरले, ते निसर्गापुढे हरले, त्यांनी हात टेकले, त्यांनी आत्महत्या केल्या. पण त्या घरातल्या बाईनं आत्महत्या केली नाही. पदरात 3 मुलं होती, तिनं पळपुटापणा केला नाही, तिनं पदर खोचला, तिनं स्वतः नांगर धरला, तिनं स्वतः औत झुंपला, तिनं कापसाची गटडी स्वतः आपल्या डोक्यावर उचलली, बाजारापर्यंत पायपीट तिनं स्वतः केली आणि 3 मुलं तिनं खंबीरपणे जगवून दाखवली. म्हणून मी म्हणते, बाई गंभीर नसते, प्रत्येक बाई खंबीर असते. इथली प्रत्येक बाई, जी जी मुलगी आहे ना, ती प्रत्येक खंबीर आहे, लक्षात ठेवा. 2 मुली झाल्या म्हणून नवरा हताश झाला, व्यसनाच्या मार्गाला लागला, ती व्यसनी झाली नाही. नवरा सोडून गेला, तिनं मुली सोडल्या नाहीत, तिनं मुली शिकवल्या. हो, कशा शिकवल्या माहिती आहे? यवतमाळच्या त्या आईनं आपल्या मुली, ती सांगते 1 वर्ष माझ्या मुली फक्त चटणी आणि भाकरी घेऊन शाळेत जात होत्या. विचार करा, 1 वर्ष कुठलीही भाजी आमटी काहीही नव्हतं, फक्त तेल चटणी आणि भाकरी घेऊन माझ्या पोरी शाळेत जात होत्या. ती सांगते, माझ्या 2 पोरीत मी एकच युनिफॉर्म शिवला, पैसेच नव्हते. दोघी लेकीत एक युनिफॉर्म, एकीची शाळा सुटायची, ती पळत पळत यायची, आपल्या धाकट्या बहिणीला युनिफॉर्म द्यायची, मग धाकटी बहीण युनिफॉर्म घालायची, पळत पळत शाळेत जायची. 2 मुलींमध्ये एक युनिफॉर्म शिवला आणि तिनं शिकवलं आणि आज दोन्ही मुली अधिकारी झालेत. याला म्हणायचं स्त्रीचं कर्तृत्व. 7 मुली होत्या एका बापाला, राजकुमार सिंह. सगळं गाव हसायचं माणसाकडे बघून. अरे 7 पोरी, काय होणार याचं? दया करायची माणसं, कीव करायची, येता जाता टोमणे मारायची, टीका करायची. आज 7च्या 7 पोरींनी अंगावर पोलीसची वर्दी घातली आणि त्या खाकी पोशाखातल्या पोरी जेव्हा येतात ना राजकुमार सिंहच्या, गाव त्यांचं आश्चर्य करतं, म्हणतं तुझ्यासारखा बाप व्हायला नशीब लागतं. अरे 7 मुली त्यांना अधिकारी करून दाखवले, त्यातल्या 4 अधिकारी आणि बाकीच्या पोलीस वर्दीतल्या या मुली. ह्या सगळं बघितल्यानंतर मी तुम्हाला म्हणते की बाई गंभीर नसते, ती खंबीर सुद्धा असते, ती बोथट नसते, ती धार असते. फक्त मनाला कळलं पाहिजे, आम्ही आजूबाजूला बघितलं पाहिजे, आमच्या दुःखातनं आम्ही जरा बाहेर डोकावलं पाहिजे. योगिता रघुवंशी हे नाव तुम्ही कधी ऐकलंय? ऐकलं नसेल तर आता सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात. ज्यावेळी माझं व्याख्यान संपेल, तुम्ही घरी जाल, तुमची स्वयंपाक वगैरे जेवणं होतील, 1-2-3 नावं जी मी सांगते ना, तुम्ही सर्च करून आज नक्की बघायची. त्यातलं पहिलं नाव मी तुम्हाला सांगते, योगिता रघुवंशी. बघा काय असतं आयुष्य. सगळं चांगलं चाललेलं होतं, संसार सुखाचा होता, 2 मुलं पोटाला होती, 1 मुलगा 1 मुलगी. मुलाला आपण MBA करायचं, मुलीला आपण इंजिनियर करायचं IT मध्ये. दोघांनी स्वप्न पाहिलं होतं, सगळं छान, वकील असणारी स्त्री. पण अचानक पतीचं हृदयविकारानं निधन झालं. वकिली चालवण्याचा प्रयत्न केला पण तेवढे पैसे मिळेनात. पतीचा व्यवसाय काय? तर ट्रक चालवून माल वाहतूक करण्याचा व्यवसाय. काय करणार ती स्त्री अशा वेळी? योगिता रघुवंशी या स्त्रीनं ठरवलं, मला जर पैसे कमवायचे असतील तर पतीचा व्यवसाय मला स्वतः सांभाळायला पाहिजे. कधीही कार सुद्धा चालवली नव्हती, रात्रभर झोपली नाही ही बाई. किती? 8 महिने झोपली नाही. ती जायची, ट्रकचं स्टेअरिंग हातात घ्यायची, ट्रक सुरू आणि बंद करण्याचा प्रॅक्टिस करायची. हळूहळू तिने त्यामध्ये एवढी ती तरबेज झाली की आज मी तुम्हाला नाव सर्च करून बघायला सांगितलं ना, तुम्ही ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्हाला आश्चर्य वाटेल. 25 लाख किलोमीटर ट्रक चालवणारी ही भारतातली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर आहे. विचारतात लोक तिला, अहो रात्री अपरात्री हायवेवरून जाता एकटी बाई, तुम्हाला भीती नाही वाटत? योगिता त्यांच्याकडे बघते आणि विचारते, डर क्या होता है? मला माहित नाही भीती, मला फक्त एवढंच माहिती आहे की मला माझ्या मुलांचं नशीब घडवायचं आहे. आणि आज ही आई आपल्या मुलीला IT इंजिनियर करते सुद्धा.
याला म्हणतात बाई आणि याला म्हणतात आई. कित्येक स्त्रिया मी तुम्हाला दाखवते की गौंड्याच्या हाताखाली गेल्यानंतर मजुरी कमी मिळते म्हणून त्या गौंडी काम शिकल्या, त्या मिस्त्री झाल्या आणि मग फक्त घरं नाही तर अनेक बायकांचे आयुष्य त्यांनी बांधली. सुनीता गायकवाड ह्या बाईचं आयुष्य तुम्ही बघा, जे काय करू शकते एक आई, ह्या अशा स्त्रिया बघितल्यावर तुम्हाला कळतं. मध्ये केरळमध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली, हजारो माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली होती. त्या लोकांना वाचवण्याचं बचावाचं कार्य सुरू होतं. त्यावेळी तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की 70 जे जवान होते ना आर्मीचे, त्यामध्ये एक वाघीण उभी होती. ती वाघीण कुठली होती? आपल्या अहमदनगरची सीता शेळके. मीडियावाले जाऊन विचारत होते 70 आर्मीच्या माणसांमध्ये तुम्ही एकटी बाई आहे, एकटी महिला आहे, तुम्हाला काय वाटतंय? त्यावेळी काय सांगतात सीता शेळके, तो व्हिडिओ तुम्ही बघा. सीता शेळके सांगतात, मी बाई किंवा महिला म्हणून इथं उभी नाही, मी सैनिक म्हणून इथं आलेले आहे आणि इंडियन आर्मीचं नेतृत्व करायला मी इथं आलेले आहे. आणि मग ही स्त्री फक्त 31 तासामध्ये 190 फुटांचा पूल तयार करते आणि सगळ्यांना अचंबित करून टाकते. याला म्हणायचं स्त्री. अहो, संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. ज्या मुलीला लहानपणी चप्पल मिळालं नाही, जिला पायपीट करायला लागली, जिची उपासमार झाली, लग्न झाल्यानंतर सुद्धा जिच्याकडे सगळं समृद्ध नव्हतं, गरिबीला तोंड देत होती, कशी तरी नोकरी करून मुलं सांभाळत होती, त्या स्त्रीच्या ऐन तारुण्यामध्ये दोन्ही मुलं जातात, काळ हिरावून नेतो, पतीचा मृत्यू होतो. आणि अशी स्त्री जिला आपण एकटी म्हणू, एकाकी म्हणू, अशी स्त्री काय कर्तृत्व करू शकेल? तर अशी स्त्री आज माझ्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे, ज्यांचं नाव आहे राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी. काय करू शकत नाही सांगा स्त्री? प्रत्येक गोष्ट स्त्री करू शकते, कारण या महाराष्ट्राच्या मातीला 2-2 छत्रपती देणाऱ्या जिजाऊंच्या वारशाचा हक्क प्रत्येक बाईच्या रक्तात आहे. तिला वेगळ्या हक्काची गरज नाही, तो हक्क तुमच्या रक्तात आहे. पुत्र पाठीशी आणि ढाल छातीशी घेऊन लढणाऱ्या झाशीवालीच्या शूरत्वाचा अंश सुद्धा आपल्या प्रत्येकीच्या रक्तात आहे, लक्षात ठेवा. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, भामती यासारख्या ज्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या, त्या स्त्रियांच्या पांडित्याचा अंश प्रत्येक बाईच्या रक्तात आहे. ताराराणी, येसुबाई, अहिल्याबाई या ज्या पराक्रम करणाऱ्या मुत्सद्दी राजकारणी स्त्रिया होऊन गेल्या, त्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा अंश आपल्या प्रत्येकीच्या रक्तात आहे. आणि मग लोक म्हणतात मुलगा वारस असतो, पण मी नेहमी म्हणते मुलगा तुमचा वारस असेल, पण मुलगी तुमच्या घराची पारस असते. मुलगा वंश असेल, मुलगी अंश असते. मुलगा मान असेल, मुलगी शान असेल. मुलगा संस्कार असेल, पण मुलगी तुमच्या घराची संस्कृती असेल. मुलगा गीत असेल, मुलगी संगीत असेल. मुलगा शब्द असेल, मुलगी अर्थ असेल. मुलगा तुमचं भाग्य असेल, पण मुलगी तुमचं सौभाग्य आहे. आणि म्हणून हा एवढा सगळा सोहळा आहे ना, हा कशासाठी आहे? हा फक्त काही गोष्टी सांगण्यासाठी. पहिली महत्त्वाची गोष्ट जी अनेक जणांनी तुम्हाला आजपर्यंत सांगितली असेल, भाऊंच्या बोलण्यातून मगाशी ओझरता त्याचा उल्लेख झाला, ती मुलींसाठी. मी तुमच्यासाठी काय सांगेन माहिती आहे? तुमची एक मोठी दिदी म्हणून, तुमची आई म्हणून एक तुम्हाला मी फक्त सांगेन की मुलींनो, जगात तुम्ही वावरत असताना दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व द्या. एक लक्षात ठेवा, दिसणं महत्त्वाचं नाही, आपलं असणं महत्त्वाचं आहे. मग असणं म्हणजे काय? असणं म्हणजे आपल्या आरोग्यापासून, आपल्या सक्षमतेपासून, आपल्या विवेकी विचारापर्यंत प्रत्येक गोष्ट आपलं असणं घडवत असते. माझे केस कसा आहे, माझी उंची किती आहे, माझा रंग कसा आहे, मी दिसते कशी, आणि माझ्यावर रील करता येईल का, कुठला फोटो काढून कुठलं स्नॅप टाकू, हे म्हणजे आपलं अस्तित्व नाही. आपलं असणं म्हणजे आपलं अस्तित्व आहे. अहो, एक मुलगी अतिशय बिटकी होती, उंचीनं कमी होती, वर्गात सगळ्यात कमी उंचीची. रडत रडत आईकडे आली आणि आईला म्हटली, आई वर्गात सगळ्या मला ठेंगू म्हणून चिडवतात ग, बुटके बुटके म्हणतात, काय करू? आई काय म्हणाली माहिती आहे? एकच काम कर, शरीराची उंची किती वाढेल मी नाही सांगू शकत, पण बुद्धीची उंची एवढी वाढव ना, एवढी वाढव की आज तुला जे चिडवतात त्या सगळ्यांनी उद्या तुझ्याकडे बघताना गर्वानं, अभिमानानं आणि आदरानंच पाहिलं पाहिजे. मुलीनं अभ्यास केला आणि एक काळ आला की ती मुलगी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर जाऊन बसली, ज्यांचं नाव आहे डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम. किती उंची आहे याकडे लक्ष देऊ नका. जितके काळ वाढवता येते तेवढी वाढवा, आणि आता वाढणारच आहे कारण सायकल सोबत असणार आहे. त्यामुळं उंची
ही विचारांची वाढवायची, झेप आणि भरारी ही विचारांनी घ्यायची, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, आपला रंग कसा आहे यावर आपलं सौंदर्य अवलंबून नाही. मी काळी आहे का गोरी आहे हे महत्त्वाचं नसतंच कधी. 2 बहिणी होत्या, एक फार देखणी गोरी गोरी पान आणि दुसरी मात्र काळी. आलेला पहिला प्रत्येक पाहुणा विचारायचा, तुझी बहीण एवढी देखणी आणि तू अशी का ग? मग कोण चिडवायचं, तुला मागून आणले वाटतं, तुला विकत आणले वाटतं. ती पोरगी एक दिवस रडत रडत वडिलांकडे गेली आणि वडिलांना म्हणाली, ती एवढी गोरी आहे माझीच बहीण असून आणि मी एवढी काळी, असं का बाबा? बाबा म्हटले, असू दे, ती रूप सुंदर आहे, तू गुण सुंदर हो. मुलीनं अभ्यासाला सुरुवात केली. तेव्हापासून तिनं स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं, अभ्यासाकडे लक्ष दिलं, कर्तृत्वाच्या दिशेनं वाटचाल केली आणि ती मुलगी पहिल्या प्रयत्नामध्ये IAS अधिकारी झाली, ज्यांचं नाव आहे नीला सत्यनारायण. आम्ही काळ्या असू की गोऱ्या असू याला महत्त्वच नाही, लक्षात ठेवा. आमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचं असतं. अहो, शाळेतले डस्टर एकदा खराब झाले म्हणून बाई म्हणाल्या, आता उद्या शिकवता येणार नाही, तुमचा डस्टर खराब झालाय शाळेतला, जोपर्यंत डस्टर येत नाही तोपर्यंत मी शिकवू शकत नाही. एक मुलगी रात्रभर जागली होती 6वीच्या वर्गातली आणि तिनं एक नाही तर 3 डस्टर तयार केले होते आणि बाईंना म्हणते, कितीही शिकवा, आता भरपूर डस्टर आहेत. कोण होती ती मुलगी? आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी मॅडम. म्हणजे एखादी व्यक्ती एवढ्या उंच पदावर का जाऊन बसू शकते? कारण त्या व्यक्तीचे विचार तेवढी उंच भरारी घेऊ शकतात. म्हणून आम्ही आमच्या दिसण्यात अडकायचं नाही, आम्ही आमच्या असण्याकडे बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही पोशाख काय घालता, तुम्हाला कपडे कशी घालायचे आहेत, मुलांसारखी जीन्स घातल्यावर मी चांगली दिसेन, मुलांसारखे केस कापल्यावर मी चांगले दिसेन का, सगळं गौण आहे, लक्षात ठेवा. ह्या कशालाही किंमत नाही. स्वामी विवेकानंद परदेशात सुद्धा माझ्या भारतीय संस्कृतीचे गोडवे गायला गेले, भगवी कपणी होती अंगावर. कुणीतरी ब्रिटिश अधिकारी तिथे येतो आणि म्हणतो, तो विद्वान ब्रिटिशचा, तो म्हणतो, तुमच्या भारतातली माणसं ना हे असं काहीतरी करतात, संन्याशी. काय घातलाय हे तुम्ही, हिरवी कसली भगवी कपणी, कोण काहीतरी डोक्यालाच बांधतंय, तुमचा काही पोशाख बरोबर नाही. आणि जाता जाता तो एक सल्ला देतो स्वामीजींना. तो म्हणतो, जरा आमच्यासारखे कपडे घाला, सूट बूट टाय, जरा जंटलमन दिसाल. फक्त उत्तर वाचा तुम्ही स्वामीजींचं. काय सांगतात स्वामीजी? स्वामीजी त्याला म्हणतात, इन युअर कंट्री जंटलमॅन इज मेड बाय टेलर, बट इन माय कंट्री जंटलमन इज बिल्ट बाय कॅरेक्टर. माझी संस्कृती अशी आहे की आमची सभ्यता आमच्या चारित्र्यावर ठरते आणि त्यामुळे तुमचा पोशाख कसा आहे याला महत्त्व नाही, तुमचे विचार कसे आहेत याला महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आजपासून ही सायकल नेल्यानंतर जो वेग येणार आहे ना, तो फक्त गतीचा आणि शाळेपर्यंत येणारा वेग नसावा, तो विचारांना येणारा वेग असू दे. तितका अभ्यास करा आणि कर्तृत्वाच्या दिशेनं तुम्ही भरारी घ्या, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. इथं ज्या काही आया बसलेल्या आहेत, जे काही पालक बसलेले आहेत, त्यांच्यासाठी माझी एक विनंती आहे की मुलीला तुम्ही समानतेनं वागवा. हा, तिला फार मुलापेक्षा उच्च माना वगैरे असं मी काही म्हणत नाही. मी म्हणते, तुम्ही तुमच्या मुलाला जसं वागवताना तसं तुमच्या मुलीला वागवा. आता मनातल्या मनात तुम्ही म्हटलेलं आहे की हे तुम्ही सांगायची गरज आहे का, आम्ही वाढवतोच, आमचीच पोरगी आहे, कळत नाही का आम्हाला. तुम्ही जे जे म्हटलंय ना, तुम्ही फक्त तुम्हाला तपासून बघा. ज्यावेळी मुलगा होतो त्यावेळी आईबापाचा चेहरा आणि ज्यावेळी मुलगी होते त्यावेळी आईबापाचा झालेला चेहरा, तुमच्या मनाला विचारा, आनंद तुम्हाला कुठं वाटला असेल. तुम्ही एखाद्या बाजारात जाता, तुम्ही एखाद्या सहलीला जाता, तुम्ही एखाद्या देवस्थानाला जाता, त्यावेळी तुम्ही मुलासाठी काय विचार करता आणि मुलीसाठी काय विचार करता आठवून बघा. समजा साधं खेळणं घ्यायचं आहे, मुलासाठी काय घ्याल? बॅट बॉल घ्याल, खोटी खोटी एखादी पिस्तूल घ्याल, छोटी बंदूक घ्याल, एखादी गाडी घ्याल. पण त्याच वयाची तुमच्या घरामध्ये मुलगी आहे, तिच्यासाठी तुम्ही काय घ्याल? बॅट बॉल घ्याल, गाडी घ्याल का बंदूक घेता? तिथं तुम्ही भावली शोधता, तिथं तुम्ही भातुकलीचा सेट, संसार सट मुलीला. अरे एवढंसं लेकरू ते एवढ्या लहानपणी ते भांडी घास, स्वयंपाक कर, हा संस्कार लहानपणापासून मनावर रुजवणारे दुसरे तिसरे कोण नाही, आपण आई बाप आहोत. मी बघते ना, ज्यावेळी मुलगा आणि मुलगी दोन्ही अभ्यासाला बसलेले असतात, मुलग्याचं किती अभ्यासात लक्ष असतं तुम्हाला पण माहिती आहे. फोडणीचा वास आला की पोरगं पुस्तक बाजूला, आई वाढ, भूक लागले.
शिकलेली आई सुद्धा, मी अडाणी म्हणत नाही, शिकलेली आई, नोकरी करणारी आई सुद्धा काय करते माहिती आहे यावेळी? ती म्हणते हां तुझा अभ्यास झाला, भूक लागले, थांब. आता आईच्या हातात एखादं काम असतं, ती भांडी धुत असते किंवा कपडे धुत असेल, काहीतरी आवरत असेल, ती बघते पोरगी अभ्यास करत असते, हातात पुस्तक असतं, पण आई काय करते? ताई उठ आता, त्याला भूक लागले, तुला पण लागली असेल, उठ 2 ताटं कर, त्याला एक दे आणि तू पण जेवायला घे. अरे शिकलेली आई सुद्धा म्हणत नाही तुला आधी झालंय ना तुझा अभ्यास, तुला भूक लागली ना, जा उठ 2 ताटं कर, एक ताईला नेऊन दे आणि एक तू जेवायला घे. म्हणजे ताट करण्याचं काम सुद्धा मुलाला सांगू नये या भ्रमात आणि मानसिकतेत जर आई बापच असतील तर मग मुलीला आम्ही उच्च वागवतोय, मुलीला समानतेचा दर्जा देतोय, हे सगळं चुकीचं आणि खोटं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वागवताना सुद्धा आमच्या मानसिकतेमध्ये भेद आहे, प्रत्येक घरात आहे. अहो 92% मार्क मिळालेली मुलगी, वडील आले, हां हिला आर्ट्सला ॲडमिशन द्या मॅडम, आर्ट्सला ॲडमिशन द्या. आणि दुसरा तिचाच मोठा भाऊ, त्याचं मार्कलिस्ट नंतर, हां हा गेल्या वर्षी जरा एटीकेटी झालता पण आता त्याचे विषय सुटले, याला सायन्सला मिळते का बघा, 42%. 92%ची लेख आहे द्या आर्ट्सला आणि 42%चा मुलगा सायन्सला मिळतोय का बघा. अरे काय मानसिकता आहे? जे हा माझ्या वृद्धापकाळाची काठी आहे, हा विचार जर अजूनही तुमच्या डोक्यात असेल तर तो नक्की तुम्ही काढून टाकला पाहिजे. शिक्षणात सुद्धा मतभेद करतात माणसं. असा एक पाहुणा आहे आमचा ज्यानं 99 मुली नाकारलेत आणि 100व्या मुलीबरोबर लग्न केलंय. 99 मुली नाकारल्या, 100व्या मुलीबरोबर लग्न केलं. दिमागात सांगत असतात नाही मॅडम प्रत्येकीत काहीतरी नाही हो, आवडलीच नाही हो, तिची उंची जरा कमी, ती जरा जाड जास्त, ती लईच बारीक होती, तिचं नाक जरा आखूड होतं, दुसरीचं नाक जरा जास्तच लांब होतं, हिचे डोळे मोठे होते, तिचे डोळे छोटे होते, कपाळ मोठं होतं, गोंधन काढलं होतं. किती कारणं ऐकली मी त्या माणसाकडून. त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं, पत्रिका घेऊन आला. मी म्हटलं तुम्ही 100व्या मुलीबरोबर लग्न केलं, तुमच्या बहिणीचं लग्न करताना किती स्थळं बघितली? काय उत्तर दिलं माहिती आहे? तुम्हाला म्हणून सांगतो म्हटले मॅडम. मी म्हटलं तुम्ही मला सांगा, मी राज्यभर सांगते, नाव घेत नाही पण सांगते म्हटलं. तर ते म्हटले मॅडम 5-6 स्थळं नाकारली हो, पण गावभर चर्चा सुरू झाली. सगळे म्हणायला लागले पाटलाची पोरगी येईल त्या स्थळाला नकार देते, याचा अर्थ तिचं बाहेर काहीतरी प्रकरण असणार आहे. गावभर चर्चा सुरू झाली, बदनामी नको म्हणून आम्ही समजावून सांगितलं ताईला, म्हटलं आता जरा ॲडजस्ट करायला लागते. आणि मग तो म्हणतोय मग आता हे दाजी बघायला आले त्यावेळी लग्न ठरलं, हां उंची जरा कमी आहे पण तिने ॲडजस्ट केलं. आम्ही सांगितलं ना तसं तिला ॲडजस्ट करावं लागतंय म्हणून. हां जरासं जाड आहे, रंग जरा काळा आहे आणि दात जरा पुढं आहेत, जरासं टक्कल आहे पण ॲडजस्ट केलं. मी म्हटलं वा छान. ज्यावेळी मुलाला मुलगी बघायची होती 100 घरामध्ये एक हिरवं कापड आणि केळाची फणी घेऊन पोहे खात फिरला आणि मुलीसाठी गाव काय म्हणेल म्हणून 9 स्थळं बघायची हिंमत सुद्धा आजच्या जमान्यात जर शिकलेले आईबापांनी भाऊ जर ठेवत नसतील ना तर कुठं आहे आमची मानसिकता आज? पण आम्ही मानसिकता बदलायला पाहिजे, लक्षात ठेवा. सगळंच कायद्यानं बदलत नसतं, आम्ही आमचे विचार बदलायला पाहिजेत आणि विचार बदलाची प्रक्रिया ही आपल्या घरातून झाली पाहिजे. बाई ही बाईच असते हो, ती गृहस्वामिनी असते. तुम्ही जिथं पण टाकाल ती उभी राहते. ज्यावेळी लग्न होतं ना ती गृहस्वामिनी असते. फार छान कविता आहे, माझ्या सगळ्या माय बहिणींना आवडेल म्हणून मुद्दाम सांगते. कवितेचं नाव आहे गृहस्वामिनी. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका दाबून धरत वरवर हसायची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो आणि आलायच राग हे कळायला एखादा कप फोडायचा असतो. सासू कितीही बोलली शांत राहून सोसायचं असतं. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. आलेल्या रागाचा फायदा घेऊन भांडं चक्क घासायचं असतं. सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. आलाच जर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली जाळी झटकायची असते. दीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामाला तिला पुढं पुढं धावायचं असतं. आलाच जर त्यांचा राग तर धुणं आपटून बडवून धुवायचं असतं. जावेचं काही खटकलं तरी कपाळावर आठी चढवायची नसते. तिच्याशी हसत हसतच काटवटीत भाकरीला बडवायची असते. नवऱ्यानं आणलेल्या साडीसहित आवडलेली प्रत्येक वस्तू ननंदेच्या मागणीला पुरवायची असतात.
आणि फारच पोटात कालवाकालव झाली तर आपलीच पोरं ओळीनं बडवायची असतात. सारं पाहून गप्प बसणाऱ्या नवऱ्याच्या मनात भलतीच गोष्ट बिंबवायची नसते. लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत परातीत त्या कणिकीला तिंबायची असते. स्वतःवरच्या रागानं पाय आपटत नाक मुरडत एखादं भांडं चेपवायचं असतं. पण जळलं मेलीचं माझंच नशीब फुटकं ओठातल्या ओठात पुटपुटायचंही नसतं. कारण सहनशीलता, औदार्य, दया, क्षमा, शांतीचं स्त्रीला सगळ्यांना दान द्यायचं असतं. भूतकाळ पोटात घालून भविष्याची रम्य स्वप्न पाहात वर्तमानात प्रत्येकीनं गृहस्वामिनीच व्हायचं असतं. आणि मला खात्री आहे प्रत्येक आई बहीण या गृहस्वामिनीचं जीवन जगत असते. माझ्या वडिलांचे एक मित्र होते. 3 मुली होत्या पोटाला. तिन्हींची लग्न झाली. दोघींचं सगळं उत्तम होतं. पण धाकट्या पोरीच्या घरात तिला प्रचंड छळ होता. ती सासरी सगळी माणसं तिला छळायची. म्हणजे सासू छळायची, नवरा मारहाण करायचा, घरातली माणसं तिला त्रास द्यायची. या बापाला ते कळलं. बाप सुखी पोरींच्या दारात कधी गेला नाही. पण धाकट्या पोरीकडं जिला छळ होता तिच्या दारात जाऊन उभा राहिल्याशिवाय त्या गावातनं कधी आला नाही. आणि एक दिवस तो बाप त्या घरासमोर गेला. दरवाजातनं आत पाहिलं, दरवाजा उघडा होता आणि त्याचा जावई त्याच्या मुलीला लाथा बुक्क्याने मारत होता. बापानं बघितलं मुलगीला जावई मारतोय. क्षणभर सगळं कळायचं बंद झालं. काय करावं सुचेना. बापाने एक युक्ती केली. ती मोठमोठ्यानं खोकले. जावयाला कळलं आत कोणतरी आलंय म्हणून. त्यानं लगेच ती मारहाण बंद केली. खुर्चीवर जाऊन बसला. मग बाप थोडा सावरला. शिस्तीत त्यानं चप्पल काढली आणि जाऊन दुसरीकडे जी खुर्ची होती तिथं जाऊन बसला. मध्ये फक्त एक 3-4 मिनिटांचा वेळ गेला असेल. मुलगी बाहेर आली आणि त्या बापाला एवढं आश्चर्य वाटलं. कारण मगाशी जी पोरगी मार खात होती ती पोरगी चक्क जोरजोरात हसत आनंदानं बापासमोर आली होती. आणि ती सांगत होती मी एकदम सुखी आहे, माझी काहीच काळजी करू नका, माझं सगळं निवांत आहे बाबा. पण बापानं बघितलं होतं ना डोळ्यानं काय वास्तव आहे ते. बाप 2-3 वेळा विचारत होता पोरी खरं सांग नांदणं कसं आहे, पोरी खरं सांग तुझं नांदणं कसं आहे. पोरगी म्हणायची काळजी करू नका बाबा सगळं निवांत आहे. जायला निघाला. एक पाय उंबऱ्याच्या बाहेर, एक पाय उंबऱ्याच्या आत. शेवटचा प्रश्न केला बाळा तुझ्या आईला काय सांगू, तुझं नांदणं कसं आहे म्हणून तुझ्या आईला सांगू. त्यावेळी पोरीनं बापाच्या नजरेला नजर दिली नाही. नजर वळवली आणि एक वाक्य पुटपुटली आईला सांगा माझं नांदणं कोपराच्या कळीसारखं आहे, नांदणं कोपराच्या कळीसारखं आहे. बाप जायला निघाला. पहिली माणसं मानी होती हो. लेकीच्या घरात पाणी पण प्यायची नाहीत. आडरानात गेला. एक विहीर बघितली. त्या विहिरीमध्ये पाणी प्यायला उतरला. हाताची ओंजळ धरली. पोटभर पाणी प्याला आणि धरलेली ओंजळ सोडताना जसा डाव्या हाताचा कोपर एका कोचीच्या दगडावर आदळला ना, कळ आली. अंगठ्यापासून मस्तकापर्यंत भिनली. ओरडावं वाटलं पण ओरडता येत नव्हतं. खच्चून रडावं वाटलं पण रडता येत नव्हतं. कुणाला तर सांगावं वाटलं पण सांगताही येत नव्हतं. जीव गुदमरला, श्वास अडकला आणि मग पोरीचे शब्द कळले बाबा माझं नांदणं कोपराच्या कळीसारखं आहे. कोपराच्या कळीसारखं नांदणं असलं तरी लेक त्या घरामध्ये कड लावते. कारण तुमची इज्जत तिला प्रिय असते. तुमचा सन्मान जपण्यासाठी आयुष्यभर कित्येक गोष्टी ती तुमच्यापर्यंत येऊ सुद्धा देत नाही. अहो ती जोपर्यंत तुमच्या घरात असते तेव्हा सुद्धा तुमच्या गरिबीचा ती विचार करते. लक्षात ठेवा. इथल्या प्रत्येक मुलीला वाटतं रोज एक नवीन ड्रेस घालावा, छान छान परी फ्रॉक घालावा, मी 1 पीस घालावा आणि मग माझी बर्थडे पार्टी मी सेलिब्रेट करावी. ह्या मुलींना पण वाटतं. ती मागत नाही. का मागत नाही माहिती आहे? कारण तुमच्या शर्टाला तिनं ठिगळ बघितलेलं असतं, तुमच्या बनियनला तिनं छिद्र बघितलेलं असतं. ती अजिबात धाडस नाही करत. आईच्या जुन्या साडीचा ती फ्रॉक शिवेल आणि आनंदानं घालेल. का तर तिला तुमची गरिबी लपवायची असते. तिला पण वाटतं की सिंड्रेलासारखे बूट असावेत माझ्या पायात. पण ती हट्ट करत नाही कधी तुम्हाला. कारण काय माहिती आहे? कारण तुमच्या चपलेची झिजलेली टाच तिनं बघितलेली असते. तुटलेलं स्लीपर आईनं कसं तारेनं गुंफलंय तिनं बघितलेलं असतं. तिला वाटतं पिझ्झा बर्गर खावं शहरातल्या पोरींसारखं जाऊन हॉटेलमध्ये. पण ती मागत नाही तुम्हाला. कारण काय माहिती आहे? घरातल्या आजीच्या हातातली कोऱ्या चहाची बशी तिनं बघितलेली असते. ती मागत नाही तुमच्याकडे पिझ्झा आणि बर्गर. कुठेतरी लांब ट्रिप चालली ना बाकीच्या वर्गातल्या मुली तयार होतात. ती बोटवर करत नाही. का माहिती आहे? तिला जाऊ वाटत नाही का? तिलाही जावं वाटतं सहलीला फिरायला. पण 10 रुपये वाचवण्यासाठी रोज 4-5 किलोमीटर चालत येणारी मोठी बहीण तिनं बघितलेली असते.
आणि म्हणून मी म्हणते तुमची पोरगी ही तुमची गरिबी लपवण्यासाठी देवानं दिलेली एक खूप मोठी दौलत आहे. तिला तुम्ही सांभाळा, तिला तुम्ही समानतेनं वागवा, मुलांच्या बरोबरीनं तुम्ही तिला स्वातंत्र्य द्या, तिला विश्वास द्या, तिला बळ द्या, तिला कणखर करा. तिला तुमच्या घरामध्ये दुय्यम वागणूक देऊ नका. मगाशी भाऊ म्हणालेत तुम्हाला, त्यांनी सांगितलं ज्याच्या घरी मुलगी जन्माला आलेली असते ना, भाग्यवान असतात ती माणसं. का भाग्यवान असतात? तर मी असं म्हणते देव त्याच्याच पोटी मुलगी देतो ज्याची मुलीला सांभाळण्याची लायकी असते. आणि म्हणून आपल्या पोटी मुलगी आहे, लक्षात ठेवा. अहो, नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते, काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते, शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते, तहानलेल्या जीवाला पाण्याची जी गरज असते, अनाथ झाल्या लेकराला मायेची जी गरज असते, वैशाखाच्या वणव्यामध्ये छायेची जी गरज असते, गरीबाच्या झोपडीमध्ये चुलीची जी गरज असते, प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते. आणि अशा या मुली त्यांना शिकवा, सन्मानानं वागवा. जोपर्यंत तुमच्या घरात आहेत त्यांना तुम्ही सक्षम बनवा. कारण मगाशी जे सांगितलं गेलं ना, खरंच आजचा काळ एवढा बिकट आहे की तिनं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तिनं एवढं खंबीर झालं पाहिजे की प्रतापदादांनी आता तिथं बायोमेट्रिकमध्ये जी सिस्टीम केली आहे ना, तुम्ही थंब केलात की तुमच्या घरात मेसेज जातो, तुम्ही बाहेर पडला परत थंब केला की तुमच्या घरात मेसेज जातो, तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचलात की आई वडिलांच्या मेसेज ज्यावेळी तिथं आवाज येत असेल ना, त्यावेळी त्यांना वाटतं असेल हां पोचली पोरगी एकदाशी. तुम्ही ज्यावेळी तिथनं बाहेर पडला, तुम्ही घरात जाईपर्यंत, तुमचा आवाज येईपर्यंत, तुम्ही आत जाईपर्यंत तुमच्या वाटेकडे डोळे आहेत, त्यांचे कान आहेत तुमचे हाक ऐकायला, हां आली एकदाशी. पण मुलीनो, हे चित्र आपल्याला एवढं बदलून टाकायचं आहे ना, एवढं बदलून टाकायचं आहे. तुमचा थंबचा आवाज आला काय ना आला काय, आईला वाटलं पाहिजे माझी वाघीण गेली आहे, ती व्यवस्थितच घरी येणार, ती सुखरूप येणार. आणि हा विश्वास कधी कमवू शकतो माहिती आहे आपण? जेव्हा आपण दिसण्यापेक्षा असण्याचा विचार करू. तुमच्यापैकी किती जणी सकाळी 4ला उठून पळायला जातात मला माहिती नाही, पण तुम्हाला जर या देशामध्ये, या मातीमध्ये, या जगामध्ये सन्मानानं जगायचं असेल ना, तर पहाटेची झोप टाळा आणि रस्त्यावर तुम्ही व्यायामासाठी पळा. मुलींचे ग्रुप करा आणि पळा. तुमचा भाऊ आर्मीची तयारी करत असेल, पोलीसची तयारी करत असेल, त्याच्या मागं मागं तुम्ही पळा. पण तुम्ही पळलं पाहिजे, तुमचा श्वास वाढला पाहिजे, तुमची हिंमत वाढली पाहिजे. तुम्ही रोज तुम्हाला झेपणारा व्यायाम करा. प्रतापदादा तशी सोय करत असतील, प्राणायाम योगा वगैरे शाळामध्ये नक्की घेतले जात असेल. त्यातली काही आसनं आणि काही प्राणायामाचा भाग हा तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. तुम्ही तुमचं रोजचं वेळापत्रक कराच, रोजचं वेळापत्रक करा. तुमच्या दिवसभराचं टाइम टेबल हे तुमच्या आत्ता हातात पाहिजे. आणि मी तुम्हाला विश्वास देते, मी तुम्हाला सांगते, तुम्ही आज जर ठरवलं ना, तुम्ही आज जर ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये मला स्वतःला कलेक्टर म्हणून पाहायचं आहे, तुम्ही कलेक्टर असणार. तुम्ही ठरवलं मला तहसीलदार म्हणून स्वतःला पाहायचं आहे, तुम्ही तहसीलदार असणार. तुम्ही जर पाहिलं की मला शिक्षिका व्हायचं आहे, तुम्ही शिक्षिका असणार. आपण जे ठरवतो ते होतो, पण त्यासाठी ठरवलं पाहिजे ना. आणि ते ठरवण्यासाठी आपली पूर्ण साथ पाहिजे. नाहीतर आई वडील इकडं मुलीसाठी खूप सगळं करतायत आणि मुलीला जर त्याचं काही पडलं नसेल तर त्यामध्ये आपण यशस्वी होणार नाही. त्यामुळं मी जे मुलींसाठी सांगितलं, जे पालकांसाठी सांगितलं, आता इथल्या आयांसाठी थोडं मी सांगते की आपणही आपलं जीवन बदला. आपण आपलं जीवन बदला. आपलं कसं झालं माहिती आहे का, दिवसभर मरायचं, कर करायचं, शेतातलं करायचं, येऊन चुलीपुढं करायचं आणि मग सगळा ताव घरातल्या माणसांवर काढायचं. मग मी आहे म्हणून टिकलीपासनं, मी आहे म्हणूनच टिकली, दुसरी कोणी या घरात टिकली नसती. इथनं जे सुरू होतंय ना ते मग कधी पोरीला टाकून बोलणं, पोराला 2 धपाटे मारणं, आणि आत्ता आपल्या भांडणाचं मूळ झालंय तिसरा तो मोबाईल. पूर्वी बायका मालिकांमध्ये होता, टी व्ही समोर बसायच्या, भाषण ऐकायला सुद्धा यायचं नाही. ते संयोजक बिचारा एकपात्री केल्यागत पळत असायचं. मॅडम 10 मिनटं थांबा येतील, 10 मिनटं थांबा येतील, 9 वाजू द्या हो, बायका येतात. रात्री 9 वाजायची वाट बघत बसायची मंडपात माणसं, का तर 9 पर्यंत त्यांच्या सगळ्या आवडत्या मालिका. आणि त्या मालिका संपल्याशिवाय कुणाचे विचार ऐकायला यावं ही इच्छा कुठल्या बाईला व्हायची नाही. एका गावात तर संयोजक एवढे हुशार असायचे ना, जिजाऊवर व्याख्यान होतं, मी बोलायला गेले, सगळा मंडप फुल्ल भरलेला होता. म्हटलं वा, म्हटलं जिजाऊंचा अभिमान आहे तुमच्या गावातल्या बायकांना. ते संयोजक हळूच म्हटले, ताई ह्यांना जिजाऊचा किती अभिमान आहे मला माहीत नाही, पण मी शिवरायांचा पक्का मावळा आहे. सकाळपासून गावातलं सगळं केबल बंद ठेवले, एक पण चॅनल लागत नाही, घरात बसून करतात काय, यायलाच पाहिजे ऐकायला.
म्हणजे व्याख्यान ऐकायचं असेल तर घरातलं चॅनल बंद ठेवावं लागतं गावातलं. ही परिस्थिती आहे बहिणींनो. आणि काय बघतो आपण टी व्हीवर, काय बघता तुम्ही? आई कुठे काय करते बघत बघत एक आई जेवत होती. आई कुठे काय करते पुढे सुरू होतं. त्या बाईचं दुःख बघून हिच्या डोळ्यात पाणी घातलेलं होतं. जेवत होती, पोरगीनं गंमत केली, आईच्या ताटातली हळूच आमटीची वाटी उचलून बाजूला ठेवली, पाण्याचं फुलपात्र उचललं आणि ताटात ठेवलं. वर बघून बघून खाली बुडवून अर्धी चपाती पाण्याबरोबर खाल्ली आईनं. पाण्यात बुडवून खातोय याची जर जाण नसेल तर मग माझी मुलगी समाजासाठी काय करेल, देशासाठी काय करेल आणि आत्मविकास कसा करेल? फार लांबच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्या मालिकांमध्ये अडकू नका. खूप काही बघण्यासारखं आहे बाकीचं. मालिकांमध्ये अजिबात अडकू नका. तो द्वेष, तो हेवा, तो मत्सर तुमच्या कुठंही कामाला येणार नाही. मनोरंजन म्हणून सुद्धा मालिका बघू नका. आयुष्यातला मौल्यवान वेळ तुमचा तिथं वाया जाणार आहे. आता दुसरं काय तर मोबाईल. परवा सगळ्यांनी बघितलं असेल, बातमी होती मीडियावर. बाई रील बघत बघत रिक्षाचा प्रवास करतेय, पर्समधनं पैसे काढून रिक्षावाल्याला देते, उतरून कासराभर अंतर लांब गेली आणि रिक्षावाला मागणं पळत गेला, आओ ताई रिक्षात ती पोरगी झोपवली तुमची, न्या की बारकी. लहान तानं मूल सीटवर आपण झोपवले याची जाणीव त्या आईला नव्हती. पळत पळत त्यानं जाऊन बोलवून आणलं, मग बाईनं मुलीला उचललं आणि ती बाई गेली. म्हणजे आपलं लेकरूही लक्षात राहू नये एवढं रीलमध्ये काय बघतो आम्ही. आणि मग एक गोष्ट लक्षात येते की जी आईच वेड लागलं प्रेमाचं असलं काहीतरी बघत बसली असेल रोज घरामध्ये, आणि मालिका असल्याच असतात प्रेमाची गोष्ट वगैरे वगैरे, आणि जर अशा मालिका त्या मुलींबरोबर तुम्ही दिवसभर बघत असाल एका सोफ्यावर बसून, तर परत माझी मुलगी पळून गेली म्हणून रडण्याचा हक्क तुम्हाला अजिबात नाही. लक्षात ठेवा. काय बघायचं हे तुम्ही ठरवा. खूप बघण्यासारखी खूप चॅनल आहेत, जरा सर्च करा. हा रिमोट तुमच्याच हातात आहे, मोबाईल तुमच्या हातात आहे, बघा ना, खूप आहे त्यावर बघण्यासारखं. आणि बघा त्यामध्ये अनुराधा गोरे नावाची एक स्त्री आहे, तिचं आयुष्य जरा काढून बघा. आपल्या बरोबरच्या आपल्यासारख्या बायका काय करतात बाहेर. आपण ग्रामीण भागात आहोत, त्या शहरी भागात आहोत, असली काही भिंत नसते. ती बाई पण तुमच्यासारखीच आहे. कोण आहे ती बाई? जिनं आपलं पोरगं सैन्यात पाठवताना ती रडायला लागली आणि पोरगा म्हणतोय नाही आई रडायचं नाहीस. अगं मी कॅप्टन म्हणून चाललोय, एका वीराची आई आहेस तू रडायचं नाही. आणि जाता जाता पोरगा एकच वाक्य म्हणते, आई मी शहीद झालो तरी तू रडायचं नाही, तुला माझी शपथ आहे. मी शहीद झालो तरी तू रडायचं नाही. तू कॅप्टनची आई आहेस, तू शूर आहेस आई. काय वाटलं असेल त्या आईच्या हृदयाला सांगा. ती म्हटली अरे बाळा असं काही होणार नाही, तू जा, तू चांगलं कर्तृत्व कर. आणि दुःखद घटना घडली. तो आपला जवान दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये मारला गेला. फक्त इथं ज्या आई आणि मुली आहेत ना, त्यांनी एक विचार करा की त्या मुलांना आईकडं शपथ घेतली की मी शहीद झाल्यावर सुद्धा तू रडायचं नाही. जवानाचं पार्थिव आलंय तिरंग्यामध्ये लपेटून, सगळं गाव ओक्साबोक्षी रडतंय, पण त्या बाईच्या डोळ्यात एक थेंब सुद्धा नव्हता. ती ताठ मानेने उभी होती. ती फक्त एवढंच म्हणत होती, मी वीराची आई आहे, मी शूराची आई आहे, मला रडायचा हक्क नाही. अहो किती अश्रू आवरले असतील त्या आईनं, कसं तिनं कंट्रोल केलं असेल स्वतःला. फक्त विचार करून बघा तुम्ही. गाव रडलं, ती रडली नाही. तेव्हाच नव्हे, आजपर्यंत आत्तापर्यंत अजूनही ती रडली नाही. ती फक्त एकच काम करते आता, ती लिहिते. ती लोकांना जाऊन सांगते वीरांचं आयुष्य काय आहे. आणि तो सियाचेन प्रदेश काय आहे ना, त्यांचं पुस्तक वाचून मला कळलं. मग अनुराधा गोरेंसारखी एक आई जर एवढं करू शकते तर आम्ही का नाही. काल तर मी एक माता अशी भेटले, अशी माता बघितली, तिला दुसरं कोणच नाही, एकुलता एक मुलगा, तोही शहीद झालाय. तिला मी म्हटलं तुम्हाला वाईट वाटत नाही का हो कधी कधी? तुम्हाला असं नाही वाटत की मी माझं पोरगं जर मिलिटरीत पाठवलं नसतं तर बरं झालं असतं? अडाणी बाई, अडाणी बाई काय काय करून पोराला शिकवलं असेल. माळवं विकून शिकवलं, घरातला भाजीपाला लोकांना देऊन शिकवलं, दूध घालून शिकवलं, आणि मग ते मुलगा मिलिटरीत गेला, तो मुलगा शहीद झाला. त्याची आई काय उत्तर देते बघूया म्हणून मी ऐकत होते. काय म्हणाली माहिती आहे ती वीर माता? ती म्हटली असा पश्चाताप मला झाला नाही, उभ्या आयुष्यात कधी होणार नाही. पुढचं वाक्य असं होतं, अहो आपण देवाला फुलं घेऊन जातो, देवाच्या चरणावर आपण फुलं वाहतो, वाहिल्यानंतर त्या फुलांचं परत आपल्याशी काही देणं घेणं आहे का? ते फुल जिथं वाहिलं ना तिथंच माझं नाही, देवाला देऊन टाकलं मी. आणि मग ती अडाणी आई म्हणते हा देश माझा देव आहे, माझं पोरगं मी वाहिलं मॅडम त्याला.
ह्या अशा बायका आहेत न शिकलेल्या, ज्यांच्या घरामध्ये आजही कौलांचं छप्पर आहे, वर गळतंय, पण तिला खंत नाही, तिला अभिमान आहे, मी माझा मुलगा माझ्या देशासाठी दिला म्हणून. 3 महिन्याचं बाळ ज्या बाईच्या पोटात आहे आणि जिचा पती सीमेवरती शहीद झाला, ती बाई काय म्हणते, मी डगमगत नाही, कारण एक वीर माझ्या पोटात वाढतोय ना. मुलाचा पहिला वाढदिवस आहे आणि पतीचं पार्थिव दारात आहे. काय म्हणते ती वीर पत्नी, ती म्हणते माझ्या मुलाला पहिल्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी लढण्याचा वारसा गिफ्ट दिलाय. आता बघा मी हा सैनिक कसा घडवते. ह्या आपल्या अवतीभोवतीच्या आया आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही किती शिकलाय, तुम्ही किती कमवता, तुम्ही काय काय करता, हे सगळं डोक्यातनं बाजूला ठेवा. तुम्ही एक लक्षात ठेवा, संस्कार करायचा म्हणजे काय करायचं, सांगणं म्हणजे संस्कार नव्हे. मुलीला सारखं वाचत बस, पुस्तक घे म्हटलं, मुलगी वाचणार नाही. मग संस्कार करणं म्हणजे काय, तर संस्कार या शब्दाची व्याख्या मी अशी करते, देणाऱ्याला काय दिलं हे कळत नाही आणि घेणाऱ्याला काय घेतलं हे कळत नाही, त्याला संस्कार म्हणायचं. तुम्ही कसं वागता ही तुमची मुलगी पूर्ण अनुकरण करत असते. तुम्ही घरामध्ये जर माणुसकीने वागत असाल, तुमचं आयुष्य जर चारित्र्यपूर्ण असेल, तुमचे विचार जर विवेकाने भरलेले असतील, मुलांना सांगायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण तुमच्या विचारांची वलय त्यांच्या भोवती फिरत असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांना विनंती, मुलीचा वाढदिवस असेल ना, नाही तिला भारीतला ड्रेस घेता आला तर राहू द्या, पण एक चांगल्या विचारांचं पुस्तक तिला भेट द्याच. आई बाप म्हणून भेट द्या, तिला एक पुस्तक भेट द्या. का द्या सांगू, तुम्हा सगळ्यांनी एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. डॉक्टर प्रतीक्षा आत्महत्या केली त्या डॉक्टर मुलीनं, MBBS डॉक्टर. नवऱ्यानं संशय घेतला आणि त्या संशयाला ती वैतागली. तिने एक पत्र लिहिलंय, सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होतंय. ते पत्र ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी ठिपकत होतं. म्हणजे ती इतकी हतबल झाली. अरे एक MBBS झालेली मुलगी, ती डॉक्टर होते, पण एखाद्याच्या संशयाच्या छळाला ती सहन करू शकत नाही, ती स्वतःचं आयुष्य संपवते. हे का होतं सांगा, तर आपल्या विचारांचं बळ, आत्मबळ कमी पडतं. तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मुलीनं खंबीरपणे जगावं, तिच्या हातात चांगली पुस्तकं द्या. अहो तिच्या हातात जर तुम्ही सिंधुताईचं मी वनवासी दिलं आणि सिंधुताईच्या आयुष्यातला सगळा संघर्ष जर तिनं वाचला, तर आपल्या आयुष्यातली दुःख तिला अगदी खसखस वाटून जातील, काहीच तिला त्याचं आश्चर्य नाही वाटणार. तुम्ही जर तिला इंदुमती जोंधळेंचं बिनपटाची चौकट वाचायला लावलं, तर ती आधीच मानसिकता करेल, अरे एकानं पर्वत झेललेत, माझ्या पुढचं तर हे दुःख अगदी खड्यासारखे आहेत, मी हे पार करून जाईल. पोरगीमध्ये ती धमक येईल. तिला मला उद्ध्वस्त व्हायचं आहे हे वाचायला लावा, मग तिला कळेल अरे असं आयुष्य सोसून सुद्धा आज असा विचार करणारी माणसं या जगामध्ये आहेत. चांगली पुस्तकं तुम्ही मुलींच्या हातात द्या. तुम्हाला वाचायला येत असेल तुम्हीही वाचा, वाचायला येत नसेल व्हिडिओवरून चांगल्या माणसांचे विचार ऐका. आणि जेव्हा हे तुमचं घर असं बदलून जाईल ना, आज तुम्हाला त्याचा फरक नाही कळणार, पण तुमच्या मनात जे चाललंय ना, मी आज काबाड कष्ट करते, माझ्या पोरीच्या नशिबी ते नको, तुमच्या पोरीच्या नशिबी काबाड कष्ट येणार नाही. ती हिम्मतवान बनेल, ती कर्तृत्ववान बनेल. फक्त तिच्याच नाही तुमच्या आयुष्याचा सुद्धा ती नक्की उद्धार करेल. पण आज तुम्ही तिला वाढवत असताना तुमचीच जबाबदारी, फक्त आई म्हणून नाही, तुम्ही तिची मैत्रीण व्हा, तुम्ही तिची मार्गदर्शक व्हा. कसं असतं माहिती आहे का, आता भाऊंच्या नावापुढं खूप पद आहेत आपल्याला माहिती आहे. हां, स्वच्छता मंत्री, पाणी पुरवठा मंत्री, ते पालकमंत्री आहेत तुमच्या जळगावचे, पण ते मला मंत्री कमी आणि पालक जास्त वाटले. हे महत्त्वाचं. ते काय म्हटले, माझ्या मुलींकडे तुम्ही लक्ष द्या. हे आपलेपण, ही नाळ ही उगत जोडलं जात नाही. मी तुम्हाला ह्या समोर बसलेल्या मुलींचं भविष्य आत्ता सांगते. तुम्ही आज जाग्या झाला ना, तुम्हाला हवी तशी तुमची मुलगी तुम्ही घडवू शकता, हवी तशी. त्यासाठी थोडंसं लक्ष द्यायचं, मालिकांमधून बाजूला व्हायचं, मुलींनी त्या मोबाईलमधून बाजूला व्हायचं. मोबाईल फक्त अभ्यासासाठी वापरा. मोबाईल कसा वापरायचा हे जान्हवी पवारकडे बघून शिका. जान्हवी पवार कोण आहे शोधा, म्हणजे तुम्हाला कळेल. 6वी मध्ये असणारी पोरगी डॉक्टर झालेल्या माणसाला इंग्लिश बोलायला शिकवते. कलेक्टर म्हणून निवड झालेल्या माणसाला ती शिकवते इंग्लिश कसं बोलावं. कशाच्या जीवावर, फक्त यूट्यूबच्या जीवावर, ऐकून ऐकून, शिकून शिकून. मग तिच्या हातात मोबाईल दिला म्हणून तिनं वेळ नाही घालवला, ती रील नाही करत बसली. तिनं काय केलं, तिनं स्वतःचं आयुष्य कसं घडवावं हे बघितलं.
हात आणि पाय नसलेला मुलगा आहे, जिभेनं वापरतो मोबाईल, जिभेनं, आणि महिन्याला 2 लाख रुपये कमवतो, त्याला कळलंय मोबाईल कशासाठी आहे ते. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, रील्समधली हिरोईन होण्यापेक्षा रियल नायिका जर तुम्हाला व्हायचं असेल ना समाजाची, तर काय वाचायचं, काय बघायचं हे तुमच्या मनाला आत्ता कळलं पाहिजे. आई वडील तुम्हाला सांगण्या इतकी त्यांची पोहोच नसेल, समज नसेल, पण तुम्हाला या वयामध्ये कळलं पाहिजे की मला जे बघायचं आहे ते फक्त माझ्या हिताचं असलं पाहिजे, ते माझं बुद्धी वाढवणं असणार पाहिजे, आणि माझ्या रस्त्यावरून मला बहकू देईल असं काहीही माझ्या आयुष्यात मी नाही बघितलं पाहिजे. तुम्ही कुठली पोस्ट शेअर करायची यापेक्षा कुठली पोस्ट मिळवायची यावर फोकस करा. तुम्ही आता काय मी स्टेटस ठेवू याचा विचार करू नका. माझा आणि माझ्या आईबापाचं स्टेटस मला समाजामध्ये कसं वाढवता येईल, उंचवता येईल याचा विचार करा. आणि फेसबुकमध्ये तर फेस घालून बसूच नका. तुमचं फेस तुमच्या अभ्यासाच्या पुस्तकात घाला. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल असेल सांगते मी. आणि थोडंसं स्वतःवर जर आवरलं, मोबाईलचा चांगला वापर केला, तर आयुष्यामध्ये तुम्हाला जे वाटेल ते सगळं तुम्ही मिळवू शकता. कारण नाशिकमध्ये झाडावर बसून पबजी खेळणारा मुलगा सुद्धा आपण बघितलाय. घरात रेंज येत नाही, झाडावर बसतो आणि पबजीमध्ये हरला म्हणून त्याला हार्ट अटॅक येतो. म्हणजे अशी जर युवा पिढी असेल आणि तारुण्यातली ही अवस्था असेल, तर माझ्या देशामध्ये विवेकानंद होणार नाहीत, कलाम होणार. तुम्ही जे करताय तुमच्या भविष्याची घडवणूक करताय, एवढं मेंदूत पक्क करा. आणि सगळ्यांसाठी म्हणून एक महत्त्वाचा संदेश, माझा मुलगा काय बनेल, माझी मुलगी काय बनेल, जे बनवायचं ते बनवा. डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, वकील बनवा, आणि काही बनवा, शिक्षक बनवा, पोलीस बनवा, आर्मीमध्ये घालवा, जे काय करायचं ते करा. पण सगळ्यात आधी माझी मुलगी किंवा माझा मुलगा एक चांगला माणूस होईल याकडे विचार द्या, आणि त्या दृष्टीनं त्याच्यावर संस्कार करा. कारण आपण बघतो मुलगीला डॉक्टर बनवलं, आणि अशा काही माणसांनी इतकं हैमानी कृत्य केलेलं आहे, त्यामध्ये कोण कोण माणसं, कसं काय, सगळं समाजापुढे येईल. म्हणजे माणसं फक्त शिकली, माणसं सुधारली, प्रगती झाली त्यांची आर्थिकदृष्ट्या, म्हणून त्यांचा मेंदू विकसित झाला असं म्हणता येत नाही. चांगला डॉक्टर चांगला माणूस असेल नाही, चांगला इंजिनियर चांगला माणूस असेल नाही. आपलं पोरगा आधी चांगलं माणूस व्हावं यासाठी प्रयत्न करा. कारण किडण्यांचा व्यापार करणारा डॉक्टर आपल्याला तयार करायचा नाही. उद्घाटन होण्यापूर्वीच ते पूल ढासळवणारा इंजिनियर आम्हाला तयार करायचं नाही. पैशासाठी कुणाचीही बाजू घेऊन पक्ष लढणारा असा वकील आम्हाला तयार करायचं नाही. आम्हाला आमच्या देशाचा एक चांगला सदृढ भारतीय सक्षम नागरिक घडवायचा आहे. मग मुलीच्या रूपानं असेल किंवा मुलाच्या रूपानं असेल. त्यासाठी काय करायचं, आपण काय करतो बघा, नेहमी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जाणार असाल आणि तिथं मूर्ती नसेल तर जाल का हो? जाणारच नाही ना. एखाद्या दवाखान्यामध्ये सगळ्या सोयी आहेत पण त्या दवाखान्यात डॉक्टर नाही, जाल का ट्रीटमेंटला? गाडीमध्ये सगळं आहे आणि ब्रेक नाही, बसायचं धाडस कराल? जेवणात सगळं घाला आणि मीठ नाही घातलं, जेवण खाल का? तसं सगळं त्याला देण्यापेक्षा एक चांगला विचार द्या, आणि तो विचार तुमच्या कृतीचा असू द्या. तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळा, तुम्ही तुमचे नातेसंबंध सांभाळा, तुम्ही तुमची मैत्री जपा. तुमचं बघून तुमची मुलं चांगला माणूस नक्की होतील. आता गणेश उत्सव सुरू आहे, आपल्याला माहिती आहे. असंच एक गणेश मंडळ एक नाटक ठेवलं होतं, आणि त्या नाटकामध्ये नाटक पाहायला लहान लहान मुलं गेलेली होती. मुलं पुढं बसली समोरच्या खुर्चीवर, आणि मग लहान लहान मुलं पुढं बसली की काय होतं आपल्याला माहिती आहे. कोणतर मोठी श्रेष्ठ माणसं आली की त्या मुलांना उठवतात ना आणि पाठीमागं बसवतात. तसं पहिल्यांदा एक उद्योजक आले, कार्यकर्ते पळत पळत आले, एका मुलाला उठवलं, म्हटले अरे जरा मागं बस मागं बस. उद्योजक आलेत, उद्योगपती आलेत, तू उठ पटकन. तो मुलगा उठला, रडत रडत आईजवळ जाऊन बसला. आई काय म्हटली असेल, बघितलंस ना, असं व्हायला लागतंय. असा उद्योजक हो, खुर्ची मिळेल तुला, पण बसवतील. डोळं पुसत पोरगा आईच्या मांडीवर गप्प बसलं. थोडा वेळ गेला, एक मोठे मंत्री महोदय आले, बघितलं सगळ्या लोकांनी, आले नामदार आले, नामदार आले. दुसऱ्याला उठवला, बाळा उठ जरा पटकन, बसू दे साहेबांना बसू दे. साहेब बसले, लगेच कार्यकर्त्यांची गर्दी झाली. आईनं पोराला जवळ घेतलं, म्हटली बघ असं व्हायला लागतंय. राजकारणात जायचं, नेता व्हायचं, मिळतंय मान सन्मान सगळं मिळतोय. आता राहिली तिसरी खुर्ची. एक गावातली श्रीमंत व्यक्ती आली, मोठा देणगीदार. लगेच कार्यकर्ते पळत आले, उठ की, साहेबांच्या शेजारी कुठं बसलाय, इथं ते साहेब बसणार आहेस, उठ तू. पोरगं गेले रडत आईकडं, पण आई त्याला म्हणाली नाही की तू सुद्धा या माणसासारखा श्रीमंत हो, मोठी देणगी देशील आणि तुला पहिल्या खुर्चीवर बसवशील. आईचं ते वाक्य नव्हतं. काय म्हणते ती आई,
ती आई म्हणते बाळा खुर्ची मिळावी म्हणून उद्योजक होऊ नकोस, खुर्ची मिळावी म्हणून उद्योजक होऊ नकोस, कारण होत्याचं नव्हतं कधीही होऊ शकतं. खुर्ची मिळावी म्हणून राजकारणी होऊ नकोस, कारण मिळालेली खुर्ची कधीही जाऊ शकते. आणि तिसरं वाक्य महत्त्वाचं आहे, ज्या गरीब आणि श्रीमंतीच्या फूटपट्टीनं माणसातली माणुसकी आज मोजली जाते ना, ती पट्टी मोडून काढणारा एक चांगला माणूस हो, बस, बाकी काही नाही झालंच तरी चालेल. ही अशी आई ज्या घरात असेल ना, तिचा मुलगा हा कर्तृत्व करणारा फक्त स्वतःचं नाही तर अख्ख्या समाजाचं नशीब उजळवणाराच मुलगा घडतो. आणि म्हणून आपण आज माणुसकी जपण्यावर आणि घरात माणूस घडवण्यावर जरा जास्त लक्ष देऊयात. आणि अगदी वेळ वाढत चालला, काही जणांनी मगाशी घड्याळाकडे बघितलं आणि मला किती वेळ आहे मला माहीत नाही, त्यामुळं तुम्ही इतके वेळ सगळे आलेले आहात. आणि सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कशात आहे मला माहिती आहे, ज्यावेळी ती छान सायकल तुमच्या हातात मिळेल ना, इतक्या वेळचं सगळी तुमची प्रतीक्षा तिथं संपणार आहे आणि आपण काहीतरी कमावलं, आपण काहीतरी बनणार आहे, ही जिद्द तुमच्यामध्ये आपोआप त्या सायकलनं निर्माण होणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी, माझ्या ज्या लहान बहिणी आई इथं उपस्थित आहे त्या सगळ्यांसाठी शेवटची एकच विनंती, माय बहिणींनो, आयुष्यात कसलाही प्रसंग येऊ दे, तुम्ही आयुष्य संपवू नका, तुम्ही स्वतःला संपवू नका, तुम्ही शेवटपर्यंत लढा. कुठलाही प्रसंग असू दे, कितीही बिकट असू दे, कितीही खडतर असू दे, तुम्ही त्या संकटापेक्षा मोठं बना, संकटाच्या छातीवर उभा राहा आणि ठणकावून सांगा, मी लढणार, मी मरणार नाही, मी जिंकणार, मी हरणार नाही. आणि ते तुम्ही करावं म्हणून फक्त कवितेच्या काही ओळी सांगते आणि निरोप घेते. कवितेचं नाव एक प्रयत्न अजून कर. अडली असशील हजारदा, नडली असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडली असशील हजारदा, झाले गेले आता विसर, अश्रू अवळणी मूठ अवळ, ध्येयावरती रोख नजर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. संकट गगनी गडगडते, उरी समस्या धडधडते, संकट गगनी गडगडते, उरी समस्या धडधडते, तना मनाला चिरा पडूनी उभे चराचर डगमगते, तू ही त्रिशूल डमरू धर, डमडम 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 कर, आरूढ हो तू सर्वावर अन प्रलयंकारी तांडव कर. एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. वाट वाकडी बिकट अति, वाट वाकडी बिकट अति, अनलाटांची नागगती, उपहासाने हेटाळणीने तुझी बहकली नाव किती, विद्रोहाने तू ही उसळ, खळखळ खळखळ तू ही खवळ, आरूढ हो तू लाटेवर अन कर स्वतःला दृढ अढळ. एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. पहा आग ही धगधगते, उष्ण झळा ही झगझगते, पहा आग ही धगधगते, उष्ण झळा ही झगझगते, उदासीनता अतिजीर्णता असह्यता ही भगभगते, त्या अग्नीला स्वस्त कर, या स्वतःला उद्ध्वस्त कर. पंख पसरुनी पुन्हा एकदा, राखे मधुनी उड्डाण कर, राखे मधुनी उड्डाण कर. पण एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. जय हिंद, जय भारत. धन्यवाद ताई. सावित्रीची लेख 500 ते 1000 लोकांसमोर उभी राहिल्यानंतर काय आणि किती प्रमाणात बोलू शकते याचं ज्वलंत उदाहरण आज या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला ताईंचा बायोडाटा, सॉरी मी आता मॅडम नाही म्हणणार, ताईच म्हणेल, मॅडमांचं ताईंचा ज्यावेळेला बायोडाटा वाचत होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन आणि एकपात्री अभिनय याच्यामध्ये 500पेक्षा जास्त पुरस्कार ताईंना मिळालेले आहेत. आणि असे वक्ते या ठिकाणी लाभलेत. आणि त्यातल्या त्यात ताई, हे जे पाणावलेले डोळ्यांचे कडे होते, तुमचा प्रत्येक शब्द न शब्द या ठिकाणी प्रत्येक मुलगी, प्रत्येक पालक ऐकत होता. त्याच्यातूनच खरोखर आज हा सोहळा खऱ्या अर्थाने कितपत म्हणजे त्याचा यश आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी करायची आहे. ताईंचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय मंत्री महोदयजी आणि सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करेल की ताईंचा एक स्मृतिचिन्ह सन्मान करायचं आपण.
सर्व पालकांना विनंती आहे की जागेवर उभं राहून 1 मिनिट तुम्ही स्टँडिंग ओवेशन. प्रियंका महेंद्र कल्याणे ओढची मुलगी आहे. तिने व्यासपीठाजवळ यायचं आहे. अत्यंत गरीब मुलगी आहे. आई वडील नाही आहे तिला. आजी तिच्या सोबत आलेली आहे. त्या मुलीने सायकल घेण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. प्रियंका कल्याणे ओढची प्रियंका आलेली का? ती आली. तिला द्या. उभी राहा बेटा तिथे. फोटो घ्या तिचा. तिला आई वडील नाहीये, आजी फक्त.